आजचा जो विषय आहे मित्र हो, त्याचा काही भाग पूर्वी कधी एका व्याख्यानामध्ये सादरीकरणात मी आपल्याला सांगितला होता. एका अज्ञात सम्राटाची गोष्ट या नावाने जे सादरीकरण झालं होतं, पण तरी सुद्धा त्याची पुनरावृत्ती इथे कुठेही सहसा झालेली नाही आहे. सगळ्यात पहिले तर आपण रहस्य कथा का वाचतो याच्याकरता आपल्याला रहस्य म्हणजे काय याचा अर्थ लक्षात घ्या. रहस्य म्हणजे जी गोष्ट आपल्याला सहजासहजी माहीत झालेली नाही, माहीत होऊ शकत नाही, ज्या गोष्टीला एखादा वेगळा अर्थ, वेगळा आयाम असतो की जो सहजासहजी त्याचं आकलन होत नाही, आणि त्यामुळे त्या गोष्टीकडे पाहून, त्या घटनेकडे पाहून, त्या व्यक्तीकडे पाहून आपले आडाखे चुकतात, किंबहुना जो नेमका अर्थ आहे तो आपल्या लक्षात येत नाही. फ्रेंच शब्द आहे हा मुळात. त्याचा अर्थच मुळात गोपनीयता, गुप्तता अशा अर्थाचा आहे, किंवा गुप्त स्वरूपात केल्या गेलेल्या कुठल्याही प्रकारच्या चालीरीती असतील, काही कर्मकांड असतील, काही कार्य असतील, त्या सगळ्यांकरता मिस्ट्री हा शब्द सामान्यपणे वापरला जातो. परंतु आज या शब्दाचा अर्थ आपल्याला जो माहिती आहे तो म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल असणारं गूढ, गुपित किंवा रहस्य. खरं पाहिलं असता रहस्याची आवड तर प्रत्येकाला आहे, अनेक वर्षांपासून, अनेक पिढ्यांपासून आहे. माणूस जेव्हापासून वाचू लागला असेल किंवा संवाद करू शकला असेल तेव्हापासून त्याला कोणत्या ना कोणत्या इतरांच्या रहस्यात रुची राहिली नाही असं होऊ शकत नाही, कारण हा मुळातच मनुष्य स्वभाव आहे. आपल्याला इतरांच्या बद्दल बरं वाईट चांगलं काहीतरी ऐकण्याची नेहमीच उत्सुकता असते, आणि कोणी तशा प्रकारचा एखादा सूर जरी लावला तरी आपले कान आपोआपच टवकारले जातात. अशा प्रकारच्या ज्या कथा कादंबऱ्या आहेत, खरं पाहिलं असता छपाई यंत्राचा शोध लागल्यानंतर इंग्लंड आणखी पूर्ण युरोपामध्येच साक्षरतेचा जसा जसा प्रभाव होऊ लागला, प्रचार होऊ लागला, प्रसार होऊ लागला, त्याबरोबर वाचनाची ओढ सुद्धा वाढू लागली, साक्षरता वाढू लागली. आणि त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरची चांगली रोचक पुस्तकं लिहिणं हा सुद्धा एक चांगलाच लाभदायक व्यवसाय सुद्धा झाला. ती छापणं हा तर त्याहीपेक्षा मोठा व्यवसाय होता. प्रारंभीच्या काळात म्हणजे 16व्या-17व्या शतकात समाजाचे रीती नियम, न्याय व्यवस्था आणि एकंदरीत समाजावर असणारा धर्माचा पगडा, त्यामुळे मुळातच ज्या गोष्टी लिहिल्या गेल्या त्यांना एका विशिष्ट प्रकारच्या नीतितत्वांचा आधार असणं सक्तीचं होतं किंवा सक्तीचं मानलं जायचं. एखादा लेखक एखादी गोष्ट नीतितत्वांच्या, प्रचलित नीतितत्वांच्या विरुद्ध लिहितो आहे, हे काही समाजाला फारसं रुचत नसे, त्यामुळे त्या नीतितत्वांचा आदर होईल, त्यांचा सन्मान होईल आणि त्या पद्धतीचंच लिखाण होऊ लागलं. परंतु हळूहळू पुनरुज्जीवनाच्या काळानंतर साहस, धाडस, नवीन उपयोग, नवीन प्रयोग, नवीन उपक्रम या सर्वांनाच चालना आणि प्रोत्साहन मिळायला लागलं. लेखनाच्या क्षेत्रात हा प्रयोग होणं स्वाभाविक होतं. त्यामुळे ऐतिहासिक कादंबऱ्या हा प्रकार आपोआपच रूढ झाला. आपल्या पूर्वजांनी केलेल्या महान कार्यांचा परिचय करून देणाऱ्या कथा कादंबऱ्या, त्यांच्या पराक्रमाच्या, त्यांच्या त्यांच्या युद्धाच्या, त्यांच्या विजयाच्या कथा, त्यांचे प्रणय प्रसंग या सर्वांच्या बद्दलच्या कहाण्या लोकांना साहजिकच आवडू लागल्या, लोक वाचू लागले, चवीने वाचू लागले. यामध्ये 3 नावं मुख्यत्वे करून आपल्याला गेल्या शतकातली घ्यावी लागतील. एक म्हणजे अलेक्झांडर ड्युमास. ड्युमास हा अत्यंत थोर दर्जाचा लेखक होता. त्यांनी अनेक ऐतिहासिक प्रसंग, कल्पित आणि वास्तव यांची अत्यंत बेमालूम सांगड घातली आणि त्यातून इतक्या सुरेख अशा प्रकारच्या कथा रचना केल्या की ज्यांची भुरळ आजही जात नाही. 2 उदाहरणं ड्युमासची मला तुम्हाला देणं आवश्यक आहे. कल्पना करा, एखाद्या राजाला जुळं झालं, परंतु राज्याचे विभाजन होऊ द्यायचे नाही आहे म्हणून राजाने एका मुलाला तो आपला मुलगा आहे हे स्वीकारण्याचंच नाकारलं असेल आणि त्याला तुरुंगात ठेवलं असेल किंवा दूर कुठेतरी ठेवलं असेल. अचानक त्याला कळतं की आपणच राजकुमार आहोत आणि तो वापस येतो, आणि त्यानंतर त्याला बंदिस्त कारागृहात ठेवल्यावर तो कशा प्रकारे बाहेर सुटून येतो, त्याच्याकरता वेगवेगळे लोक कशा प्रकारचे कटकारस्थानं करतात, ही गोष्ट खरी का खोटी हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येईल. परंतु 14वा लुई याला जुळा होता आणि 14व्या लुईला 12 वर्ष लोखंडाच्या एका चिलखतात बंद करून ठेवलं होतं, शिरस्त्राणात बंद करून ठेवलं होतं. अशा प्रकारची एक किंवदंता त्या काळात होती. ड्युमासनी त्याचा नेमका फायदा करून घेतला आणि द मॅन इन द आयर्न मास्क नावाची अत्यंत रोचक, प्रभावी आणि खूपच वेगवान कथा लिहिली. खूप दीर्घ असली तरी सुद्धा त्याचं वाचनाची गोडी कमी होऊच शकत नाही. अर्थात त्यानंतर त्या कादंबरीवर खूप नाटकं, चित्रपट निघाले, आजही निघत आहेत. त्याही पेक्षा म्हणजे अधिक रोचक गोष्ट त्याला आणखीनच एक सापडली.
एक तो काळ असा होता की ज्या वेळेला राष्ट्रवादाचा उदय झाला होता. प्रत्येक राष्ट्र स्वतःचं स्वयंभू स्वतंत्र अस्तित्व शोधत होतं. इटालीतल्याही लोकांना अशा प्रकारची महत्वाकांक्षा होतीच. एक समर्थ संपन्न इटाली निर्माण व्हावा याच्याकरता प्रयत्न आणि चळवळी पण होत होत्या. अशा वेळेला इटालीच्या एकत्रीकरणाकरता एकसंघ राष्ट्र आणि समर्थ राष्ट्र निर्माण करण्याकरता लोकांनी काही कमी प्रयत्न केलेत का? त्याकरता लागणारा पैसा, त्याकरता लागणारे प्रयत्न आणि त्याकरता लोकांनी केलेला त्याग आणि बलिदान याच्या अनेक दंतकथा त्या काळात चलनात होत्या. ड्युमासला ही गोष्ट तर फारच भावली. त्याला त्यांनी नेपोलियनशी जोडून टाकलं आणि त्याने एक अत्यंत अप्रतिम कादंबरी लिहिली. आपल्यापैकी प्रत्येकाने ती वाचावी अशी माझी तुम्हा सगळ्यांना अगदी आग्रहाची विनंती आहे. तिचा अनुवाद नवनीत प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. अनेक ग्रंथालयांमध्ये सहज उपलब्ध आहे. द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो. किती सुंदर कादंबरी आहे, इतकी प्रभावी आणि वेगवान. मग अशा प्रकारचे प्रयोग जेव्हा फ्रान्समध्ये होत होते, त्याला इंग्लंड मागे राहू शकेल का? मग लेडी ऑन द लेक, वॉर ऑफ रोजेस अशा प्रकारच्या अनेक कादंबऱ्या सर वॉल्टर स्कॉट यांनी लिहिल्या. द ड्यूक ऑफ फॉल्सवर्थ, त्याच्यानंतर केनेथ, अशा कितीतरी सुंदर सुंदर. केनेथचं मराठीत नंतर नाथमाधवांनी अनुवाद केला वीर धवल या नावाने. आपल्यापैकी अनेकांनी वाचला असेल. किती अप्रतिम कादंबरी आहे. आज 200 वर्ष जवळपास होत आली तरी तिची गोडी कमी होत नाही. परंतु या सर्व कहाण्या कथा मुळात ऐतिहासिक आणि इतिहास पुरुषांबद्दलच्या होत्या. स्कॉटलंड मधल्या फ्रान्स मधल्या दंतकथांमध्ये होत्या. त्याच्यात रहस्य होतं, पण ते रहस्य फार थोडं होतं. त्याला आणखीन वेगळं वळण देण्याचं सामर्थ्य आणि साहस रेनॉल्ड्स नावाच्या लेखकांनी दाखवलं. त्यांनी केवळ ऐतिहासिक कादंबऱ्याच नव्हे तर ऐतिहासिक कादंबऱ्यांसारख्या कादंबऱ्या पण ज्यात रहस्य असेल. कोणत्या प्रकारचं रहस्य असेल? हरवलेला राजकुमार असेल, न सापडणारा खजिना असेल, बहीण भावांची ताटातूट असेल, एखाद्या राज्यातल्या पराभवानंतर त्याच्या राजकुमार किंवा राजकुमारी यांना कोणीतरी पळवून नेलं असेल आणि मग ते पुन्हा आपला हक्क वारसा मिळवण्याकरता युद्ध त्यांनी केलं असेल आणि ते रहस्य उद्घाटन सर्वात शेवटी झालं असेल. कोणीतरी सुडाची प्रतिज्ञा घेतली असेल आणि अखेर ती समर्थपणे पूर्ण केली असेल. अशा कितीतरी कादंबऱ्या रेनॉल्ड्स यांनी लिहिल्या. परंतु रेनॉल्ड्स यांचं दुर्दैव असं होतं की त्यांनी ह्या कादंबऱ्या जेव्हा लिहिल्या त्यावेळेला त्यांच्या कादंबऱ्यातून धर्मगुरूंवर, राजांवर विलक्षण टीका त्यांनी केली. त्यांची अनेक रहस्य अप्रत्यक्षपणे उघडकीला पण आणली. त्यामुळे रेनॉल्ड्स यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. डिकन्स सारख्या लेखकांनी तर रेनॉल्ड्सवर बंदी घातली पाहिजे असा आग्रही धरला होता. रेनॉल्ड्सनी एवढ्यावरच आपलं लिखाण थांबवलं नाही तर लंडन मधील बड्या लोकांची दुष्कृत्ये या नावाचं 4 भागांमध्ये आणखीन एक रहस्य कथा सारखं पुस्तक लिहून काढलं. ते खूपच गाजलं. लंडन मध्ये ड्यूक, उमराव, सरदार, जमीनदार, जहागीरदार यांची कशा कशा प्रकारची कुलंगडी आणि भानगडी असतील याचं खूपच यथोचित वर्णन त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारे खूप प्रभावीपणे त्यांनी केलं होतं. रेनॉल्ड्समुळे एकंदरीतच कादंबऱ्यांचा रोखच बदलला. केवळ इतिहासाकडे मागे वळून पाहायचं आणि एखादं लिखाण करायचं याच्यापेक्षा वर्तमानात बघायचं, एखादं रहस्य शोधायचं हा विचार पुढे आला. रेनॉल्ड्सच्या या सर्व कादंबऱ्यांचं मराठीत गोना दातार यांनी अनुवाद देखील केला. इंद्रभुवन गुहा, विलास मंदिर, प्रवाळ द्वीप, अधपात यासारख्या कितीतरी सुंदर सुंदर कादंबऱ्या दातारांनी मराठीत आणल्या जशाच्या तशा, पण पूर्णपणे त्याचं पार्श्वभूमी बदलून, पात्रांची नावं बदलून कोणालाही संशय सुद्धा येणार नाही की ही कादंबरी मुळातच परकीय वातावरणातली आहे. तर मॅसॅकर ऑफ ग्लेनको या कादंबरीवरून बंधुद्वेष नावाचं 2 भागांमध्ये प्रचंड आकाराचं पुस्तकही त्यांनी लिहिलं. ते अत्यंत वाचनीय आहे. परंतु दातारांची लिखाण शैली जी होती ती परंपरागत होती. त्याच्यातली भाषा बोजड होती थोडी. तरी सुद्धा त्याचं कौतुक आणि त्याबद्दलचं आदरांजली विवा शिरवाडकरांसारख्या मोठ्या लेखकांनी देखील व्यक्त केलेली आहे. लोकांना काय वाचायला आवडतं हे जर कळलं तर लेखक नेहमीच चांगलं लिखाण करू शकतो. लोकांना धर्मकथा, धर्मग्रंथ वाचायला आवडतात का? नीती तत्वांवरच्या आधारित गोष्टी वाचायला आवडतात का? खूप विचार प्रवर्तक, बोजड वाटणारं तत्वज्ञान वाचायला आवडतं का? अत्यंत कठीण, जटिल असणाऱ्या वैज्ञानिक प्रयोगांबद्दलच्या आकलन न होऊ शकणाऱ्या पुस्तकांमध्ये लोकांना रुची असते का? की साधे सोपे हे काम कोणी केलं, हे रहस्य काय, असं लिखाण वाचायला आवडतं? सर्वसामान्य जनतेला हा शेवटलाच प्रकार जास्त आवडतो आणि त्यामुळे रहस्यकथा हा प्रकार आपोआपच चलनात आला. त्याला कोणी प्रवर्तन केलं नाही, त्याला कोणी पुढे आणलं नाही. लोकांनी न सांगता हा कथा प्रकार सहजपणे आपसुकच पुढे आला. जसं की एखाद्या गर्दीमध्ये एखादा सामान्य मनुष्य इतरांना धक्के देऊन अगदी समोरच्या रांगेत जाऊन एखाद्या गरुड्याचा खेळ पाहू शकतो,
तोच प्रकार रहस्यकथा लेखकांच्या बाबतीत आणि रहस्यकथांच्या बाबतीत झाला. कारण रहस्यकथा ही एक कल्पितच गोष्ट आहे. सामान्यपणे खून, चोरी, दरोडा, गुन्हा याच्याबद्दलची आहे. त्याच्यातलं रहस्य शेवटपर्यंत उकललं जात नाही. कोणत्या तरी एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर संशय असतो आणि नेमका तो संशयित व्यक्तीच सामान्य असतो, निरपराध असतो, भलताच मनुष्य गुन्हेगार असतो. आणि ज्याच्यावर संशय नसेल अशाच माणसापाशी अशा प्रकारचा गुन्हा करण्याचा एखादा काहीतरी विशिष्ट हेतू असतो. त्या गुन्ह्याचं कारण आणि संधी याच्याबद्दल जोपर्यंत आकलन होत नाही तोपर्यंत रहस्यकथा समजून येत नाही. लोक काय बोलतात याच्यावरून आपल्याला रहस्यकथांचं एकंदरीत स्वरूपच लक्षात येतं. तुम्हाला माहिती आहे का, हे वाक्य आपल्या घरी आपल्या पत्नीने म्हटलं की किती लोक नाही म्हणू शकतात? तुम्ही कधी ऐकलं का हो? असं जर कोणत्या स्त्रीने विचारलं तर ऐकलं असेल तरी सुद्धा ते ऐकायची तयारी मानसिकता आपण ठेवतोच ना. हे कसं झालं हा प्रश्न कधी कधी एखाद्या घटना पाहून वर्तमानपत्रातली बातमी वाचून आपल्या मनात येतोच ना. हे का झालं असाही प्रश्न आपल्याला पडतो. आणि आता पुढे काय? आपण जर टीव्ही पाहत असाल तर एखाद्या कोणत्या तरी खुनानंतर तो खून कसा झाला आणि पुढे काय त्याचा शोध कसा होणार याबद्दलच्या अत्यंत चरबीत चरवण करणाऱ्या बातम्या आपण पाहून कंटाळतो. पण प्रश्न हेच असतात. आणि हे कोणी केलं हा तर प्रश्न नेहमीच असतो. मग या सर्वच प्रश्नांची उकल करणारा, उत्तर देणारा कथा प्रकार जर कोणता असेल तर तो रहस्य कथांचाच आहे. मग या रहस्य कथा कशा सुरू झाल्यात हे जरा आपण समजून घेतलं पाहिजे. इंग्लंडमध्ये पुनरुज्जीवनाची चळवळ प्रस्थापित झाली आणि त्याबरोबर साक्षरतेचा प्रसार व्हायला लागला. मोठ्या प्रमाणात शाळा आणि साक्षरता झाल्यामुळे लोकांना वेगवेगळ्या गोष्टी वाचण्याची इच्छा, प्रेरणा होऊ लागली. स्वतंत्रपणे विचार करायची इच्छा होऊ लागली. विवेक, तर्क याचा वापर करून आपण एखाद्या गोष्टीबद्दल स्वतंत्र मत प्रस्थापित केलं पाहिजे असं अनेकांना वाटू लागलं. आणि वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकतात याबद्दल देखील अनेकांचं एकाच विषयावर एकमत देखील झालं. मग अशा वेळेला हा जो नवसाक्षर वर्ग होता, हा जो जागृत वर्ग होता, याच्या आशा आकांक्षा व्यक्त करणारं, याच्या आशा आकांक्षांना योग्य स्वरूप देणारं, प्रतिबिंबित करणारं साहित्य नको होतं का? आवश्यकच होतं. आणि त्यातूनच रहस्य कथांची निर्मिती हळूहळू व्हायला. याला आणखीन एक कारण आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. अमेरिकेमध्ये गेल्या म्हणजे 19व्या शतकामध्ये सर्वप्रथम संघटित स्वरूपाचा पोलीसचा दस्ता, पोलीस दलाची निर्मिती झाली. यापूर्वी अशा प्रकारच्या पोलीस दलांची निर्मिती झालेली नव्हती. त्यामुळे हा संघटित स्वरूपाचा पोलिसांचा वर्ग जो होता हा गुन्ह्याचा अधिक योग्य प्रकारे शास्त्रीय पद्धतीने आणि खूप सुसूत्रतेने शोध घेऊ लागला. याच वेळेला अमेरिका आणखी इंग्लंड यासारख्या वेगाने प्रगत होणाऱ्या, संपन्न होणाऱ्या देशात संपन्नतेबरोबरच तिचे इतर भाऊबंद म्हणजे गुन्हेगारी, दुष्टपणा, कटकारस्थान हे सुद्धा आलेच होते. आणि मग हे गुन्हेगार कशा प्रकारे गुन्हा करतात त्यांच्याबद्दल जागृती निर्माण करणं, या गुन्ह्यांची उकल करण्याकरता नवीन तंत्रांचा वापर करणं हे आपोआप आपसुकच महत्वाचं झालं. पहिला पोलीस फिलाडेल्फिया या प्रांतामध्ये अमेरिकेत 1751 साली स्थापन झाला. त्यानंतर रिचमंड मध्ये 1807 साली, बोस्टन मध्ये 1838 साली, न्यूयॉर्क मध्ये 1845 साली आणि त्यानंतर अमेरिकेत एक संपूर्ण राष्ट्रीय स्वरूपाची पोलीस संघटनेची रचना 1865 मध्ये झाली. ताबडतोब ही कल्पना इंग्लंड आणि युरोपियन देशांनी स्वीकारली. भारतात देखील 1874 मध्येच पहिलं संघटित पोलीस दल प्रस्थापित करण्यात आलं. परंतु याचा एक परिणाम लक्षात घ्या. पोलीस दल संघटित होण्याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव समाजावर होऊ लागला. गुन्ह्याचा शोध घेणारे हुशार, चतुर असे पोलीस अधिकारी, स्वतंत्रपणे विचार करू शकणारे आणि गुन्हेगारांचा माग घेताना वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करणारे पोलीस अधिकारी यातून निर्माण झाले. गुन्हा कोणीही केला असेल तरी त्याचा शोध लागू शकतो. जरी गुन्हेगार पोलिसांच्या एक पाऊल पुढे असला तरी त्याचा मागोवा पाठलाग करून त्याला झपटता येतं. हा विचार त्या काळात प्रस्थापित झाला आणि याचं कारण असं की या पोलिसांच्या चातुर्य कथा वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून हळूहळू प्रकाशित व्हायला लागल्या. विशेषतः लंडन मधल्या अनेक वर्तमानपत्रांनी, मग ग्लोब असेल, स्टार असेल, यांनी तर पोलिसांच्या या चातुर्य कथांना स्वतंत्र स्थान देणं महत्वाचं मानलं. लहान मोठा जरी गुन्हा झाला तरी त्याला योग्य प्रकारे प्रसिद्धी देणं आणि त्याच्या मागे कोणता पोलीस अधिकारी लागला आहे याची माहिती देणं हे वर्तमानपत्र आपलं कर्तव्य मानलं. याच दरम्यान स्कॉटलंड यार्ड सारखी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारी पोलिसांची सुसंघटित यंत्रणा अधिकच विकसित होत होती. मग स्कॉटलंड यार्डच्या या चातुर्य कथा वर्तमानपत्रातून आल्याबरोबर
लोकांच्या मनात गुन्हेगार आणि पोलीस या दोघांबद्दलही कुतूहल निर्माण होणं स्वाभाविक होतं. मग या गोष्टी केवळ बातम्यांच्या स्वरूपात न छापता कथांच्या स्वरूपात छापल्या तर हा विचार केवळ चांगलाच नव्हता तर लाभदायक देखील होता. खरं पाहिलं असता पहिली रहस्य कथा 1819 सालीच लिहिल्या गेली, परंतु तिला काही फारसं महत्व मिळालं नाही. त्याला आपण आज आधुनिक रहस्य कथा म्हणतो. तिचा जनक हा एगर ॲलन पो नावाचा एक महान लेखक आहे. त्यांनी मर्डर्स इन द रूम मोर्ग या नावाची कथा 1841 साली लिहिली. त्या कादंबरीने आणि कथेने मोठी खळबळ माजवून दिली. कारण अशा प्रकारचं लिखाण करता येतं आणि इतकं प्रभावीपणे की ज्यामध्ये वाचक गुणगुण राहील. ज्या मासिकातून ही कथा प्रथम प्रकाशित झाली त्याच्या तर कितीतरी त्याच अंकाच्या कितीतरी आवृत्त्या निघाल्या, परंतु त्याबरोबर पोला खूप प्रसिद्धी सुद्धा मिळाली. विल्की कॉलिन्सच्या कादंबऱ्यांबद्दल नंतर मी सांगणारच आहे, परंतु त्याच्या अगोदर म्हणजे पोच्या जवळपास 100 वर्ष अगोदर व्हॉल्टेअर नावाच्या लेखकाने झॅडिक नावाची एक रहस्य कथा लिहिली होती. याच्यातला नायक वेगवेगळ्या प्रकारच्या विश्लेषणाच्या तंत्रांचा वापर करतो आणि रहस्य शोधून काढतो, परंतु झॅडिकला कोणी रहस्य कथा म्हणून मान्यता दिली नाही. उलट तिला एक रंजक कादंबरी म्हणून मान्यता मिळाली. गॉडविन यांनी सुद्धा काही कथा लिहिल्या, परंतु या सर्व कथा त्या काळात रहस्य कथा हा प्रकारच मुळात रूढ व्हावयाचा असल्यामुळे प्रस्थापित झाल्याने चलनात आल्या नाही. कोणी मात्र सगळं जगच बदलून टाकलं. अत्यंत सामान्य परिस्थितीत जन्माला आलेल्या एगर ॲलन पोनी आपलं आयुष्य अत्यंत खडतरपणे काढलं. तो प्रत्येक व्यवसायात अपयशीच होत होता. तो पत्रकार झाला. पत्रकार झाल्यानंतर त्याला ज्या प्रकारचं काम करण्याकरता सांगितलं होतं त्या प्रकारच्या कामात त्याला रुचीच नव्हती. त्याला राजकीय बातम्यांचं संकलन करायला आवडत नव्हतं आणि म्हणून त्यांनी आपल्या घरी बसूनच प्रथमच एक रहस्य कथा लिहिली. द फॉल ऑफ हाऊस ऑफ अशर, टेल टेल हार्ट, मर्डर्स इन द र्यू मोर्ग या सगळ्या कथा इतक्या उत्तम प्रकारे त्यांनी लिहिल्या होत्या. आणि त्याचं वैशिष्ट्य काय होतं, या कथांमध्ये असणाऱ्या रहस्याची उकल करण्याकरता वेगवेगळ्या तंत्रांचा कल्पकपणे विचारपूर्वक वापर करणारा एक चतुर अधिकारी किंवा पोलीस किंवा गुप्तहेर किंवा नायक त्यांनी प्रथमच पुढे आणला. पोच्या गोल्ड बग या नावाच्या कादंबरीचं मराठीत आतापर्यंत 5-7 वेळा अनुवाद झालेला आहे. सोनेरी भुंगा या नावाने शहरा देवळे यांनी गोल्डबगचा अनुवाद केल्याचं माझ्या माहितीत आहे. या कादंबरीमध्ये एका अमेरिकन माणसाला त्याच्या आफ्रिकन नोकराबरोबर फिरताना एक सोनेरी भुंगा मिळतो. तो एका कागदात त्यांनी बांधून घेतला असतो. तेव्हा माहीत नसतं या कागदावर काय. घरी गेल्यावर त्याच्या लक्षात येतं की या कागदावर काहीतरी अस्पष्ट स्वरूपात विशिष्ट प्रकारची आकडेवारी केलेली आहे आणि तो त्या आकडेवारीची उकल करतो आणि त्याच्या लक्षात येतं की इथे जवळपास कुठेतरी कॅप्टन किड नावाच्या एका प्रख्यात चाच्याचा खजिना दडलेला आहे आणि त्याचा तो शोध घेऊन अर्थातच नायक असल्यामुळे त्याला तो खजिना मिळतो. ही कल्पनाच त्या काळात एवढी वेगळी आणि एवढी प्रभावी आणि इतकी उत्तम होती की लोकांच्या या गोष्टीवर उड्याच पडल्या. परंतु इथेच हे थांबणार होतं का? उलट आता तर या गाडीला चालना मिळाली होती. पोच्या पूर्वी असणाऱ्या कथा जरी प्रभावी होत्या तरी कोणी ज्या पद्धतीने त्या लिहिल्या होत्या तशा पूर्वी कोणी लिहिल्या नव्हत्या आणि त्यामुळे पोलाच आज रहस्य कथांचा जनक मानला जातो. फ्रान्समध्ये त्यावेळेला एमिली गॅब्राऊ या नावाचे खूप उत्तम लेखक होते. त्यांनी मॉन्शियर लिकॉक नावाच्या एका पात्राची निर्मिती केली. त्यांचं पात्र सुद्धा अत्यंत चतुर, हुशार आणि धूर्त होतं. आपल्या विचारशक्तीचा आणि विवेकाचा वापर करून ते रहस्याची उकल करत होतं. त्याचा परिणाम भारतावर होणार नव्हता का? झालाच. ना आपटे या महान लेखकांनी अनेक चांगल्या सामाजिक कादंबऱ्या तर लिहिल्याच, परंतु मॉन्शियर लिकॉक यांच्या या एका फ्रेंच कादंबरीचा त्यांनी अनुवाद देखील केला, चाणाक्षपणाचा कळस. कादंबरी मराठीत सुद्धा खूप चालली. अर्थात चाणाक्षपणाच होता हा ना आपटेंचं की ज्याच्यामुळे मराठीत अशा प्रकारच्या कादंबऱ्यांना थोडासा लौकिक आणि मान्यता प्राप्त मिळाली. त्याच काळामध्ये गोना दातार यांनी शेरलॉक होम्स वरून चतुर माधवराव या नावाच्या 13-15 कथा लिहिल्या. त्याच्यामध्ये 2 पात्र होती, माधवराव आणि बळवंतराव. माधवराव हा अत्यंत हुशार विचारी मनुष्य आणि तो आपलं तंत्र कसं वापरतो हे न समजणारा परंतु त्यामध्ये रुची ठेवणारा अत्यंत सामान्य असणारा बळवंतराव. अशा प्रकारच्या कथा पात्रद्वयांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कथांची रचना केली. परंतु यापूर्वी मराठीत प्रयत्न झाले नव्हते का? झाले होते. अनेक इंग्रजी रहस्यकथा, ऐतिहासिक कादंबऱ्या यांचे उत्तमोत्तम अनुवाद त्या काळात होत होते आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दिल बहार नावाची एक कादंबरी. ही कादंबरी जानकीबाई देसाई नावाच्या स्त्रीने लिहिलेली होती. त्यासारख्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. सह देसाई नावाच्या लेखकांनी तर रॉबर्ट ब्लेक आणि अमिलिया कार्टर यांच्या या 2 पात्रांवर असणारी अत्यंत रोचक अशी मर्दानी सौंदर्य नावाची
कादंबरी 6 भागात लिहिली होती. आपल्यापैकी जर कोणापाशी असेल तर मला ती वाचायला मिळू शकली तर मी सगळ्यांचा आभारी राहीन. त्यासोबतच बुरुजावरचा कैदी, रत्नजडीत तलवार, परकाया प्रवेश, रत्नगडची रंभा अशा अनेक कादंबऱ्या वेगाने लिहिल्या जात होत्या, खूप वाचल्या जात होत्या. तात्या नेमिनाथ पांगळ या नावाच्या व्यक्तीने अशा कादंबऱ्यांच्या प्रकाशनाला पुण्यात चालना दिली. त्यासोबतच लिखाणातही मोठा हातभार लावला. विल्की कॉलिन्स नावाच्या इंग्लिश लेखकाने तर बहारच केली. त्यांनी प्रथमच इंग्रजीमध्ये पूर्ण रांबीची रहस्य कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आणि तो असाधारणपणे यशस्वी झाला. विल्की कॉलिन्सला म्हणून दीर्घ आकाराच्या रहस्य कथा किंवा कादंबऱ्यांचा जनक मानलं जातं. त्याची एक कादंबरी होती द वुमन इन व्हाईट. खूपच सुंदर कथानक, असाधारण प्रकारे सादरीकरण, त्यामुळे ही कादंबरी खूप गाजली. आणि मग विल्की कॉलिन्सच्या त्या वुमन इन व्हाईट याचा मराठीत अनुवाद झाला श्वेतांबरा. त्याच्यावर एक सिरियल सुद्धा निघाली. आपल्यापैकी कदाचित अनेकांनी जवळपास 20 वर्षांपूर्वी ती 20 किंवा 30 वर्षांपूर्वी ही सिरियल मराठी चॅनेलवर पाहिली असेल, श्वेतांबरा या नावाने. ही कादंबरी खूपच वेगळ्या प्रकारची होती, खूप प्रभावी होती. परंतु त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे द मूनस्टोन या नावाची विल्की कॉलिन्स यांची कादंबरी कशाबद्दल होती? भारताबद्दल इंग्रज लोकांच्या मनात नेहमीच आकर्षण होते. आणि आकर्षण कशाबद्दल? भारतातली मंदिरं, त्यातले शाप, त्यातलं गूढ, त्या मंदिरांच्या त्या मूर्त्यांच्या पाठीमागे असणारे वर शाप यांचे वेगवेगळे खेळ, याच्यामध्ये त्यांना रुची होतीच. आणि त्यातून द मून स्टोन नावाची कादंबरी विल्की कॉलिन्स यांनी लिहिली. द मून स्टोन मध्ये एका प्रख्यात भारतीय मंदिरातून एका देवीच्या मूर्तीवर असणारा तिच्या मुकुटातला मोठा हिरा किंवा रत्नजडित माणिक काही लोक पळवून नेतात आणि ते इंग्लंडला आणतात. त्या मंदिराचे जे पुजारी असतात त्यांनी शपथ घेतली असते की कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा मोती वापस आणू आणि आमच्या देवीला पुन्हा वापस देऊ. आणि त्याकरता ते इंग्लंडला येतात आणि त्या व्यक्तीचा शोध घेतात ज्याच्यापाशी हा मूनस्टोन किंवा चंद्रकांत आहे. आणि केवळ शोधच घेत नाहीत तर त्यासोबतच तो मिळवण्याचा पुरेसा प्रयत्नही करतात. कादंबरी प्रचंड वेगवान होती. पाठलाग, मारामाऱ्या, खून या सर्व प्रकारच्या रहस्य कथांचे आवश्यक घटक त्याच्यात इतके उत्तम प्रकारे सरमिसळ झाले होते की मूनस्टोन ही कादंबरी तर गाजलीच, पण तिचा मराठीत त्यानंतर अनुवाद झाला चंद्रकांत या नावाने. अत्यंत अप्रतिम अनुवाद आहे, आपल्यापैकी प्रत्येकाने वाचण्यासारखा आहे. परंतु मग या प्रकारच्या गुप्तहेर कथांची आणि गुप्तहेरांची आवश्यकता का भासली? याचं कारण असं होतं की इंग्लंड किंवा अमेरिका सारख्या प्रगत देशांमध्ये, पाश्चात्य देशांमध्ये गुन्हेगारांना पकडण्याकरता त्वरेने आणि की झपाट्याने प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याकरता हुशार माणसांची गरज आहे. आणि हा शोध केवळ पोलीस खात्यानेच नव्हे तर वेळ पडल्यास स्वतंत्रपणे काम करणाऱ्या हौशी आणि परवानाधारक गुप्तहेरांना सुद्धा अधिकार असला पाहिजे. अशा प्रकारचा विचार इंग्लंडमध्ये रूढ झाला. अमेरिकेत तर आधीच रूढ झाला होता. त्यामुळे किचकट जटिल स्वरूपाचे गुन्हे आणि गुन्हेगारांचं वर्तन याचा शोध घेणं, पुराव्यांचा शोध घेणं आणि नवीन कायदे पद्धतीमध्ये अशा प्रकारच्या गुन्हेगारांना सुटण्याची संधी न देता त्यांना त्यांच्या गुन्हेगारीची पद्धत समजून अटकवणं, त्यांना शिक्षा देणं, हा विचार अधिक प्रभावी झाला. गुन्हेगार जसा ज्या हुशारीने गुन्हा करतो त्यासोबतच त्याच हुशारीने किंवा काकणभर अधिक विचार करून त्यांनी केलेल्या गुन्हेगारीचं स्वरूप काय आहे, कोणत्या पद्धतीने हा गुन्हा केला याचा शोध घेणं आणि अशा प्रकारच्या पद्धतींचा वापर करून गुन्हेगाराला चकित करणं, याच्याकरता हुशार अशा गुप्तहेरांची, गुप्त पोलिसांची गरज भासू लागली. त्यातून केवळ गुप्त पोलिसांचा एक वर्गच जन्माला आला नाही. अमेरिकेत पिंकर्टन नावाने ही संस्था कितीतरी वर्ष काम करत होती. पण त्यासोबतच गुन्हेगारीच्या कथांचाही एक नवीन प्रवाह पुढे आला. भारतामध्ये मात्र अशा प्रकारचे परवानाधारक गुप्तहेर वगैरे कधी फारसे नव्हते. कारण भारतातली पोलीस रचना जरी इंग्रजांनी केली होती तरी सुद्धा खाजगीरित्या गुप्तहेराचा व्यवसाय करणारे, गुप्त पोलिसाचा व्यवसाय करणारे लोक आणि त्याच्याकरता त्यांना परवाना देण्याचं मात्र इंग्रज सरकारने नाकारलं. त्याची अनेक कारणं असू शकतात. तरी सुद्धा या काळामध्ये गुप्तहेर रामराव वगैरे या नावाचे पात्र असणाऱ्या कितीतरी कथा त्या काळात जन्माला आल्यात. कोणी सबनीस नावाच्या गृहस्थानी रामराव या गुप्तहेराच्या अनेक कथा लिहिलेल्या आहेत. मग हा गुप्तहेर कसा होता? तर हा होता प्रायव्हेट आय, खाजगीपणे, स्वतंत्रपणे आपल्या कौशल्याचा, ज्ञानाचा, चातुर्याचा वापर करून गुन्हेगारांचा शोध घेणार. डॅशिल हॅमेट या नावाच्या लेखकांनी ही कल्पना फारच उत्तम प्रकारे सादर केली, खूप लोकप्रिय झाली. त्यांनी ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्या सर्वच उत्कृष्ट होत्या.
त्यावर आजही त्याच्या आवृत्त्या निघत आहेत. माल्टीज फाल्कन या नावाच्या कादंबरीचं कदाचित आपण नाव ऐकलं असेल किंवा हा चित्रपटही आपण पाहिला असेल. जगातल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये माल्टीज फाल्कनचा समावेश होतो. रहस्य कथांमध्ये तो पहिल्या क्रमांकाचा चित्रपट मानला जातो. या सर्व कथांमधला जो नायक होता, गुप्तहेर होता, गुप्त पोलीस होता, हा विलक्षण हुशार, कुशल आणि सहजासहजी अनेक कौशल्यांचा, मग शस्त्र असतील, मुष्टियुद्ध असेल, सगळ्यांमध्ये तज्ज्ञ होता. तो खूप धूर्त होता आणि त्यामुळे अशा प्रकारच्या महानायकाची कल्पना की जो आपल्यापेक्षा हुशार आहे सामान्य वाचकांना भावली आणि त्यातूनच एका महान गुप्तहेराचा की ज्याचा आजही जगावर पगडा आहे जन्म झाला. त्याचं नाव शेरलॉक होम्स. 1887 मध्ये डॉयल यांनी होम्सची निर्मिती केली आणि त्यांनी सांगितलं की याच्या पूर्वीच्या पोचा एगर ॲलन पोचा ड्युपिन नावाचा, ऑगस्ट ड्युपिन नावाचा गुप्तहेर किंवा मॉन्शियर लिकॉक सारखा गुप्तहेरांपेक्षा माझा गुप्तहेर अधिक हुशार आहे, अधिक जलद गतीने काम करणार आहे, अधिक तज्ञ आहे, अधिक बुद्धिमान आहे. आणि खरोखर शेरलॉक होम्स हा 221 बेकर स्ट्रीटचा राजाच होता. आजही होम्सच्या बुद्धिमत्तेचं, त्याच्या विचक्षण प्रज्ञेचं, त्याच्या चातुर्याचं, त्याच्या विचारशक्तीचं कौतुक करणारे अनेक लेख, पुस्तकं लिहिले जातात. माझ्या सुदैवाने मी सुद्धा त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं आहे. आपल्या निरीक्षण शक्तीचा, तर्कशास्त्राचा आणि वैद्यकीय ज्ञानाचा, रसायनशास्त्राच्या ज्ञानाचा चातुर्याने वापर करणारा हा गुप्तहेर कितीतरी वेळा वाचकांना, आपल्या सहकाऱ्यांना आणि गुन्हेगारांना विलक्षण चकित करतो आणि त्यातून तो गुन्हेगारांना सहजपणे पकडून पण देतो. शेरलॉक होम्सच्या आपण अनेक कथा वाचल्या असतील, 56 कथा आणि 4 कादंबऱ्या. त्याच्यामधल्या द हाऊंड ऑफ बास्करविल या कादंबरीमध्ये जो कथानायक आहे त्याचा जोडा चोरीला जातो आणि होम्सला त्याच्यामधूनच एक महत्वाचा माग मिळतो. तर सिल्वर ब्लेज या गोष्टीमध्ये घोडा हरवतो, परंतु कुत्रा काहीच करत नाही म्हणून होम्सला त्याच्यावरून संशय येतो. प्रत्येक वेळा होम्सला छोट्या छोट्या सामान्य वाटणाऱ्या गोष्टीमधून महत्वाचा पुरावा त्याच्या निरीक्षण शक्तीमुळे, त्याच्या विचार शक्तीमुळे मिळत जातो आणि होम्स रहस्याचा उलगडा करत जातो, रहस्याचं आकलन करत जातो. शेरलॉक होम्सच्या या कादंबऱ्यांचं मराठीत अनुवाद होणं स्वाभाविकच आहे. संपूर्ण शेरलॉक होम्सचं गजानन क्षीरसागर यांनी शेरलॉक होम्स या नावाने अनुवाद केला. तर शेरलॉक होम्सच्या कादंबऱ्यांच्या अनुवाद करणाऱ्या लेखकांची, अनुवाद करण्याच्या लेखकांची संख्या मराठीत सांगता येणार नाही इतकी जास्त आहे. परंतु त्याची जी पहिली आवृत्ती आहे तिचं श्रेय मात्र आचार्य अत्रेंना दिलं पाहिजे. आपल्या अगदी वयाच्या 16-17व्या वर्षी अत्रे सरांनी मोहित्यांचा शाप ही कादंबरी लिहिली. ती हाऊंड ऑफ बास्करविल या कादंबरीवर आधारित होती आणि अर्थातच कादंबरी खूपच सुंदर. अत्रे सरांनी जर समजा हाच मार्ग चोखाळला असता तर मराठीत अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या अनेक रहस्यकथा निर्माण झाल्या असत्या, याबद्दल माझ्या मनात संशय नाही. माधवराव असेल, मग बाबूराव अर्नाळकरांचा धनंजय असेल, यांनी सुद्धा शेरलॉक होम्सला अनेक वेळा जिवंत केलं. शेरलॉक होम्स वरून प्रेरित झालेला धनंजय हा केवळ मराठी कादंबऱ्यांमध्येच राहिला नाही, तर प्रख्यात संगीतकार श्री रामचंद्र यांनी यामध्ये या चित्रपटात नायकाचं काम केलेला हा चित्रपट 1966 साली प्रदर्शित झाला होता. आपल्यापैकी कोणापाशी जर याची प्रत असेल, DVD CD असेल, तर जरूर इतरांना उपलब्ध करून द्या. रहस्य कथांचा प्रवास तसाच पुढे चालत राहिला. रेमंड चॅन्डलर या लेखकाने 1930 साली एका नवीनच पात्राला जन्म दिला. हे पात्र परंपरागत रहस्य कथा नायकांपेक्षा वेगळंच होतं. तो खाजगी डिटेक्टिव्ह होता, पण मनस्वी होता. तो केवळ गुन्ह्याची उकल करत नव्हता, तो केवळ दूर राहून गुन्ह्याबद्दल आपलं मत व्यक्त करत नव्हता, तर प्रत्यक्ष गुन्हेगारीच्या त्या क्षेत्रात जाऊन हस्तक्षेप करीत होता. वेळ पडल्यास गुन्हेगारांशी 2 हात करणं, त्यांना धमकी देणं किंवा त्यांच्याशी समोरासमोर जाऊन झुंज देणं हे त्या गुप्तहेराला आवडत होतं आणि त्याच्यामुळे त्याच्या कथांमधला नायक हा अधिक जोमदार, अधिक वेगवान, अधिक प्रभावी आणि अधिक शक्तिशाली वाटत होता. फिलिप मार्लो या रेमंड चॅन्डलरच्या नायकावर कितीतरी चित्रपट निघाले, कितीतरी कादंबऱ्या, कितीतरी नाटकं निघाले आणि अनेक नटांनी त्याच्यामध्ये अत्यंत यशस्वीपणे काम करून आपल्या कामगिरीला एक महत्वाचा उजाळा दिला आहे. हम्फ्री बोगार्ट असेल किंवा इतर अनेक नटांनी, विलियम पॉवेल असेल, अनेक नटांनी फिलिप मार्लोचं हे पात्र जिवंत केलं आहे आणि आपापल्या पद्धतीने त्याला न्याय दिलेला आहे. रेमंड चॅन्डलरच्या या कादंबऱ्या
केवळ त्या काळातच लोकप्रिय झाल्या नाहीत, त्यानंतर अनेकांनी याच पात्राचा नावाचा वापर करून नवीनही कादंबऱ्या लिहिल्या आहेत. मग या रहस्यकथांची रचना कशी होती? तर सगळ्यात पहिले या सर्व रहस्यकथांमध्ये एक महानायक आणि एक नायक अशी दुहेरी पात्र रचना असायची. जो रहस्याची उकल करतो असा व्यक्ती गुप्तहेर म्हणजे महानायक, आणि ज्याच्या संबंधात या रहस्याची उकल केली जाते असा एक सामान्य व्यक्ती म्हणजे नायक. साधारणपणे एखादा नट असेल, एखादा वकील असेल, एखादा लेखक असेल, एखादा न्यायाधीश असेल, एखादा राजकीय नेता असेल, एखादी गृहिणी असेल, एखादा जमीनदार असेल, एखादा निवृत्त अधिकारी असेल, अशा अनेक लोकांमध्ये नायकाचं स्वरूप पाहिलं जात होतं. आणि त्या नायकाला मदत करण्याकरता, त्याच्यावर आलेल्या आपत्तीला, त्याच्यावर आलेल्या विपदेला दूर करण्याकरता आपल्या कौशल्याचा, ज्ञानाचा, सामर्थ्याचा वापर करणारा व्यक्ती, आणि एखादं जसं कोडं असतं, त्या कोड्यातले वेगवेगळे घटक विखुरलेले असतात, त्यांना तर्कशुद्ध पद्धतीने एकत्र आणून हे कसं घडलं असेल, हे का घडलं, याची उकल करणारा व्यक्ती म्हणजे महानायक, म्हणजे आपला नायक. अशा अनेक कथा त्यानंतर लिहिल्या गेल्या. शेर्लॉक होम्स ही गोष्ट तर वेगळीच, परंतु त्यानंतर कितीतरी नट, कितीतरी पात्र अशा प्रकारेच निर्माण केले गेले. त्यांच्याबद्दल मी थोड्याच वेळात सांगणारच आहे. साधारणपणे या रहस्य कथांची रचना करताना प्रारंभीच एखादा खून होत असेल, एखादा मोठा दरोडा पडत होता, एखादा मोठा गुन्हा होत होता, आणि त्या गुन्ह्याबद्दल, त्या खुनाबद्दल एखाद्या अत्यंत निरपराध निष्पाप माणसाला पकडलं जात होतं, कारण पुरावेच त्याच्या विरुद्ध राहत असे. तो तिथे अवधानाने गेला असेल, अनवधानाने गेला असेल, सहज म्हणून गेला असेल, किंवा त्याला कोणीतरी तिथे मुद्दाम पाठवून त्याला त्या सापळ्यामध्ये पकडलं असेल. अशा अनेक प्रसंगांची रचना त्यामध्ये होत होती. आणि मग या सापळ्यात सापडलेल्या या सामान्य माणसाला आता आपल्याला कोण वाचवेल हा प्रश्न पडला, की त्याचा तारणहार, त्याचा रक्षणकर्ता, सत्याचा शोध घेणारा सत्यान्वेषी, परिस्थितीचं नेमकं आणि अत्यंत शास्त्रीय अभ्यास करणारा चतुर व्यक्ती, आणि गुन्हेगारांना शोधणारा व्यक्ती म्हणजे आपला नायक, रहस्यकथेचा डिटेक्टिव्ह खरं पाहिलं. मग या संपूर्ण रहस्यकथांमधला जो कोणी हा नायक जो होता ना, डिटेक्टिव्ह जो होता ना, तो हुशार असायचा. तो सर्वसामान्य माणसांपेक्षा अधिक उंचीवरून विचार करणारा असायला हवा होता. त्याच्यामध्ये संशोधनाची, गुन्ह्याचा माग घेण्याची, शोध घेण्याची वेगवेगळी कौशल्य असायला पाहिजे होती. त्याचं मन नेहमी तर्काने विचार करणारं होतं. तो कधीही भावनात्मक होऊन विचार करत नाही. त्याला गुन्हा शोधण्यात रुची आहे म्हणून तो हे काम करतो. त्याच्याकरता तो आपल्या शक्तीचा, सामर्थ्याचा, चातुर्याचा पुरेपूर वापर करतो, आणि बरेच वेळा अत्यंत अवघड वाटणाऱ्या, जटिल वाटणाऱ्या, आकलन होणाऱ्या अशा कठीण समस्यांची तो अत्यंत चातुर्याने उकल करतो. याचं एक उदाहरण म्हणून शेर्लॉक होम्सच्याच एका गोष्टीतून, द नॉर्वूड बिल्डर या नावाच्या गोष्टीतून देता येईल. या कथेमध्ये एका सर्वसामान्य माणसाला तुला मोठी संपत्ती मिळणार आहे असं सांगून बोलावलं जातं, आणि तिथे जो संपत्ती देणाऱ्या अशाच माणसाचा खून झाला असतो आणि तो जळून गेला असतो. वरवर पाहतात त्याचं प्रेत जळून गेल्यामुळे, कुठलाही पुरावा न मिळाल्यामुळे, आणि हा व्यक्ती तिथे हजर होता असं साक्षी पुरावे देणारे अनेक लोक असल्यामुळे त्याच्यावर गुन्ह्याचा आरोप आपोआपच साबित होतो आणि त्याला शिक्षा होणार असते. अर्थात होम्स सारखा चतुर व्यक्ती त्या घराची खूप काळजीपूर्वक पाहणी करतो, आणि त्या घरात आणखीन एक खोली दडवलेली आहे. त्या खोलीतच ज्याचा खून झाला म्हणून सांगण्यात आला तो व्यक्ती लपलेला आहे, हे तो शोधून काढतो. सगळंच रंजक आहे. परंतु अशाच प्रकारे नायक काम करतात. ऑस्टिन फ्रीमन यांनी मात्र एक वेगळ्याच प्रकारचा नायक जन्माला घातला. हा जो नायक होता ना, हा शक्तिशाली नाही आहे, हा चतुर आणि विद्वान आहे. हा डॉक्टर आहे. तो आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा आणि कायद्याच्या ज्ञानाचा खूपच चातुर्याने वापर करतो, आणि त्यानंतर गुन्हा जिथे झाला असेल तिथे मिळणाऱ्या छोट्या छोट्या पुराव्यांना एकत्र आणतो, त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे विच्छेदन करतो, आणि त्यातून गुन्हा नेमका कोणी आणि कसा केला हे सिद्ध करतो. डॉक्टर थॉर्नडायक या नावाचा हा ऑस्टिन फ्रीमन यांनी निर्माण केलेला नायक खूपच प्रभावी होता. स्वाभाविकपणे मराठीत या नायकाचा प्रभाव होणं स्वाभाविकच होतं. डॉक्टर सत्यवान या नावाचं पात्र दपा खांबेटे यांनी निर्माण केलं. ज्याप्रमाणे डॉक्टर थॉर्नडायक हा नेहमी आपली एक बॅग घेऊन गुन्ह्याच्या ठिकाणी जातो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रसायनं, वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हा अन्वेषणाची तंत्राची साधनं असतात, तसंच डॉक्टर सत्यवानांचंही असतं. आणि तो अशा प्रकारे गुन्ह्याची उकल करतो की ज्यामध्ये त्यांना त्या गुन्ह्याच्या जागेपासून फार कुठे दूर जावं लागत नाही, आणि तरी सुद्धा केवळ बुद्धिमत्तेच्या, कौशल्याच्या आणि चातुर्याच्या माध्यमातून तो गुन्ह्यांची उकल करतो. सत्यवान यांच्या कहाण्या खांबेटे यांनी लिहिल्यानंतर त्या अनेक दिवाळी अंकातून आणि मासिकातून प्रकाशित झाल्या.
त्याचं पुस्तक निघालं की नाही हे मात्र मला नक्की सांगता नाही, पण यातल्या बऱ्याचशा कथा मी वाचल्या आहेत. या रहस्य कथांमध्ये कल्पनाशक्तीचा विस्तार एवढा मोठा झाला असतो की वाचक अक्षरशः तरंगत असतो. तो एका वेगळ्याच क्षितिजावर पोहोचलेला असतो. त्याच्या वाचकाच्या कल्पनाशक्तीला, विचारशक्तीला मोठं एक आव्हान आणि विचार करण्याची मोठी संधी मिळते. त्यामुळे वाचकाला असं वाटायला लागतं की ही कथा आपण सोडवत आहोत, हे रहस्य आपण सोडवत आहोत. आणि ज्या वेळेला वाचक एखाद्या रहस्य कथेत अशा प्रकारे पूर्णपणे रंगून जातो, त्याच वेळेला ती रहस्य कथा यशस्वी होत असते. सर्व पुरावे असतात, दिसतात, पण वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असतात. लहान मुलं ज्याप्रमाणे जिक्सॉ पझल सोडवतात, ज्यामध्ये वेगवेगळे भाग हळूहळू एकत्र करून त्याच्यानंतर एखादी आकृती तयार होते, त्याच प्रकारे रहस्यकथेचा नायक देखील हे सगळे दूर विखुरलेले तुकडे एकत्र आणतो, सर्व माहिती गोळा करतो आणि मग अत्यंत प्रभावीपणे त्या रहस्याची उकल करतो. आपल्याला अशा अनेक रहस्यकथा वाचायला मिळाल्या की ज्यामध्ये सुरुवातीला एखाद्या बँकेत घातलेला दरोडा असेल, एखादा खून असेल, एखादा गुन्हेगार लपून बसला असेल, परांगदा वेश बदलून आला असेल, परंतु तरी सुद्धा कथानायक त्या सर्व गोष्टींवर मात करतो आणि त्याला शोधून काढतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे डेनिस लिंड्स, अर्थात त्यांचं खरं नाव मायकेल कॉलिन्स असं होतं, यांनी लिहिलेल्या कहाण्या. या सर्व कहाण्यांचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांचा जो नायक होता हा वरवर पाहता सामान्य वाटतो, परंतु तो खूपच चतुर आणि विलक्षण तीक्ष्ण बुद्धीचा आहे. तो खूप शिकलेला आहे, त्यांनी वेगवेगळ्या शास्त्रांमधले खूप ज्ञान प्राप्त केलं आहे. तो खूप चौकस आहे आणि तो स्वतंत्रपणे खूप जलद गतीने विचार करतो. पोलिसांना चकित करण्याच्या पद्धतीने तो आपल्या विचारांना व्यक्त करतो आणि त्यामुळे पोलीस खात्याला, विशेषतः स्कॉटलंड यार्डला सातत्याने त्यांच्या नायकाकडे जावं लागतं. मग या रहस्यकथांचा ही जी काही एक रचना आहे, त्याच्यामध्ये कोणत्या घटना सामान्यपणे होतात? एकतर एखादा मोठा बँक दरोडा असेल, एखादा जहागीरदार, एखादा उद्योगपती याचा खून झाला असेल, एखाद्या मोठ्या खजिन्यावर, एखाद्या संस्थेच्या एखाद्या महत्वाच्या कागदपत्रांच्या तिजोरीवर कोणीतरी दरोडा घातला असेल आणि ज्याची चौकशी करणं समाजहिताकरता, राष्ट्रहिताकरता अत्यंत आवश्यक आहे. अर्थात ही चौकशी करण्याकरता कौशल्याची, ज्ञानाची, चातुर्याची गरज आहे. असं जेव्हा वाटतं तेव्हा खऱ्या अर्थाने रहस्यकथेची लिखाणाला किंवा निर्मितीला प्रारंभ होतो. त्याचं उदाहरण म्हणजे जेम्स हॅडली चेस या लेखकाचं देता येईल. आपल्यापैकी अनेकांनी जेम्सच्या खूपच कथा वाचल्या असतील. अनेक कथा त्यांनी लिहिल्या आणि त्यापैकी बहुतेक कथांचे मराठीत, हिंदीत अनुवाद सुद्धा झाले. त्यांच्या कथाचं वैशिष्ट्य असं असायचं की सुरुवातीला जो व्यक्ती सामान्य वाटेल, निरपराध वाटेल, तो हळूहळू गुन्ह्यामध्ये कसा गुंतत जातो आणि त्या गुन्ह्यात गुंतल्यानंतर स्वतःची सुटका करण्याकरता आणि खऱ्या गुन्हेगाराला शासन करण्याकरता त्याला कोणकोणत्या प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. बरेच वेळा अशा प्रकारे गुन्हेगारीत अडकल्यामुळे त्याला शिक्षा होते आणि म्हणून क्राईम नेव्हर पेज, गुन्हा कधीही कोणताही लाभ मिळवून देत नाही, हे सूत्र कसं सिद्ध होतं? मोह असेल, लोभ असेल, ईर्षा असेल, द्वेष असेल, स्पर्धा असेल, या सगळ्या कारणांमुळे माणूस किती किती प्रकारे खाली घसरत जातो, याचं उत्तम चित्रण चेसच्या कादंबऱ्यांमध्ये असायचं. 2 गुप्तहेरांच्या बद्दल तुम्हाला सांगितल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपल्याला गुप्तहेरांच्या एकंदरीत जगाचा आकलनच होणार नाही. अर्ल डेर बिगर्स यांनी निर्माण केलेला एक महान पात्र म्हणजे चार्ली चॅन आणि ह्यूज विले यांनी निर्माण केलेला डॉक्टर वॉक. हे 2 कोण होते हो? तर बिगर्स यांनी खूपच उत्तम अशा कथा लिहिल्यात. त्यांचा कथानायक होता चार्ली चॅन. चार्ली चॅन नावाचा गुप्तहेर हा गुन्ह्याच्या ठिकाणी पोलीस खात्याच्या वतीने जातो. तो होनोलुलूचा पोलीस खात्याचा प्रमुख आहे आणि तो गुन्ह्याच्या ठिकाणी गेल्यानंतर सामान्यपणे गुन्ह्याच्या जागेवरच वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या मुलाखती घेऊन उपलब्ध असणाऱ्या सगळ्या वस्तूंचा अभ्यास करून गुन्ह्याचा खूप चातुर्याने शोध घेतो. त्यामुळे अर्थात त्याला कधी इजिप्तला, कधी फ्रान्सला, कधी लंडनला, कधी रेसकोर्सवर, कधी वाळवंटात, सर्व ठिकाणी त्याला बोलावणं येतं आणि चार्ली हा नेहमीच यशस्वी होतो. त्याच्यावर कितीतरी चित्रपट निघाले. आपल्यापैकी जर काही लोकांना इंग्रजी उत्तम चित्रपट पाहायची आवड असेल तर हे बहुतेक चित्रपट आज युट्यूबवर कुठल्याही शुल्काशिवाय उपलब्ध आहेत. सिडनी टॉलर नावाच्या कलाकारांनी अत्यंत उत्तम काम केलेलं आहे आणि या सर्व चित्रपट जरी 30, 40, 50 सालामध्ये निघाले असले तरी त्यांची गोडी मुळीच कमी झालेली नाही, त्यांचा प्रभाव कमी झाला. दुसरा नायक जो होता मिस्टर वॉंग. आता एक लक्षात घ्या की चार्ली चॅन किंवा वॉंग हे दोघंही चीनी आहेत, पण त्यांचे लेखक मात्र अमेरिकन्स आहेत. याचं कारण असं आहे की अमेरिकेतल्या
सॅन फ्रान्सिस्को या शहरात चिनी लोकांचं मोठ्या प्रमाणात संख्या आहे आणि त्यातले बरेचसे चिनी लोक गुन्हेगारी करणारे जसे आहेत तसेच पोलीस खात्यात किंवा इतरत्र देखील काम करणारे आहेत. या पोलीस खात्यात काम करणाऱ्या चतुर चिनी अधिकाऱ्यांबद्दलच्या या कथा आहेत. चार्ली चॅनचा लेखक अर्ल बिगर याचा अचानक मृत्यू झाला आणि त्यामुळे आता पुढे काय हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा ह्यूज विलिस यांना विनंती करण्यात आली की आपण कृपा करून असंच एक पात्र निर्माण करा आणि त्यातून वॉंग नावाचं एक पात्र त्यांनी निर्माण केलं. चार्ली चॅनच्या कथांचं अनेक प्रकारे प्रकाशन झालेलं आहे. त्या बहुतेक ग्रंथालयात उपलब्ध आहेत. वॉंगची निर्मिती जेव्हा झाली त्यावेळेला बोरिस कार्लोफ हा एक अत्यंत प्रख्यात नट होता. त्यांनी वॉंगच्या सर्व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. सामान्यपणे गुन्हेगाराच्या मानसिकतेचा मानसशास्त्राचा अभ्यास करायचा आणि त्यांनी हा गुन्हा कोणत्या तंत्रांचा वापर करून केला असेल ते आधी ठरवायचं आणि मग त्याच तंत्रांचा वापर करून त्याला पकडायचं. हे साधारणपणे वॉंगच्या कार्यशैलीचं वैशिष्ट्य आहे. या सर्व रहस्य कथांचं जर काही महत्वाचे घटक असतील तर एक म्हणजे संशयित ज्याच्यावर गुन्ह्याचा खुनाचा कोणत्या तरी एखाद्या वाईट गोष्टीचा आरोप किंवा संशय आहे, ज्यांनी हा गुन्हा पाहिला असेल असा साक्षीदार आणि जो हा गुन्हा शोधणार आहे असा गुप्तहेर. जोपर्यंत कादंबरीमध्ये हे तीन घटक उपलब्ध नाहीत, जोपर्यंत कादंबरीमध्ये रहस्य कथेमध्ये या तीन व्यक्तींचा समावेश होत नाही तोपर्यंत रहस्य कथेची निर्मितीच होऊ शकत नाही. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे द क्राईम डॉक्टर या नावाचं पुस्तक आणि या नावाचे चित्रपट. द क्राईम डॉक्टर या प्रकारचा जो नायक आहे हा स्वतः एक उत्तम मानसशास्त्रज्ञ आहे, मानसशास्त्राचा प्राध्यापक आहे आणि तो क्लिनिकल सायकोलॉजीचा वापर करतो. जिथे कुठे गुन्हा झाला असेल तिथल्या लोकांची मानसिकता मनस्थिती त्या गुन्ह्याच्या पाठीमागचे हेतू आणि त्यामधून मानसशास्त्रीय उकल करण्याचा प्रयत्न क्राईम डॉक्टर करतो आणि अर्थातच यशस्वी पण होतो. आपल्याला आश्चर्य वाटेल, क्राईम डॉक्टरवरचे जवळपास 15 ते 20 चित्रपट निघाले. एकाच नटाने त्यात काम केलं तरी देखील ते विलक्षण यशस्वी झाले. मग मराठीमध्ये अशा प्रकारच्या मानसशास्त्रीय आणि क्लिनिकल टेक्निक्सचा वापर करून रहस्यकथा लिहिल्या गेल्या नाहीत का? उत्तर आहे हो, लिहिल्या गेल्या पण कमी. एका महान लेखकाचं नाव घेतल्याशिवाय मराठीतल्या रहस्यकथांचा हा इतिहास पूर्णच होणार नाही. ते म्हणजे गोना दांडेकर. खरं पाहिलं असता उत्तम ऐतिहासिक कथा प्रवास वर्णन कादंबऱ्या लिहिणाऱ्या या महान लेखकांनी एक सुंदर रहस्यकथा पण लिहिली आहे. कदाचित आपल्यापैकी अनेकांनी वाचली नसेल, रुमाली रहस्य नावाची. पेशवाईच्या काळामध्ये झालेल्या एखाद्या घटनेवर आधारित ही सुंदर रहस्यकथा खरं पाहिलं असता क्लिनिकल टेक्निक्सचा वापर रहस्यामध्ये कसा करतात त्याच्याबद्दलचीच आहे, पण पार्श्वभूमी मात्र ऐतिहासिक आहे. रहस्य कथांचा जसा जसा विस्तार होऊ लागला त्याबरोबर नायकांचं स्वरूप बदलू लागलं. पत्रकार, रेडिओवरून बातम्या देणारे लोक, पोलिसांबद्दल सहानुभूती ठेवणारे सामाजिक कार्यकर्ते आणि एखाद्या गुन्ह्याच्या पाठीमागे स्वतः निष्ठेने प्रयत्न करून शोध घेणारे, त्याच्याकरता आपल्या कौशल्याचा आणि साहसाचा वापर करणारे तरुण हुशार युवक असे सर्वच प्रकारचे नायक तयार होऊ लागले. त्याच्यातूनच द शॅडो या नावाचा एक नायक तयार झाला. शॅडो लोकांपुढे येत नाही कारण तो सावलीच आहे, तो दिसत नाही, पण तो गुन्ह्याचा मात्र नेमका शोध घेतो. अर्थात मग अशा प्रकारचा रॉबिन हुडचा नवीन अवतार की जो गरिबांना, असहाय्य लोकांना, निरपराध लोकांना मदत करतो, त्यांच्यावर आलेल्या विपदांचं संकटांचं निराकरण करतो, आवडणार नाही तर काय. शॅडोवर देखील खूप सुंदर चित्रपट निघाले. 1925 ते साधारणपणे 50 हा जो काळ आहे हा या सर्व रहस्य कथांचा सुवर्णयुगाचा काळ मानला जातो. त्याचं कारण असं आहे, पहिल्या महायुद्धानंतर जर्जर झालेल्या युरोप आणि अमेरिकन समाजात नवचैतन्य आणण्याकरता, उत्साह टिकवून ठेवण्याकरता, निराशेचं वातावरण काढून टाकण्याकरता आणि गुन्हा जरी झाला असेल, वाईट जरी झालं असेल तरी त्याच्यावरही मात करता येईल असा सकारात्मक विचार समाजात प्रस्थापित करण्याकरता लोकांना रंजक गोष्टी सांगून त्यांच्या माध्यमातून नीती तत्वांचं, त्यांच्या माध्यमातून साहसाचं प्रदर्शन करण्याकरता खूपच प्रयत्न अमेरिकन लेखकांनी केले. एक नायक आहे फिलो व्हॅन्स. या फिलो व्हॅन्सच्या कादंबऱ्या अत्यंत सुंदर आहेत. मुख्यत्वे करून त्या खुनाबद्दलच्या आहेत. द बेन्सन मर्डर केस, कॅनरी मर्डर केस अशा नावाच्या या कादंबऱ्या आहेत आणि द बिशप मर्डर केस वगैरे. या सर्व कादंबऱ्यांचा नायक फिलो व्हॅन्स. त्याचं विलियम पॉवेल नावाच्या नटाने त्याच्या सर्व कादंबऱ्यांवर निघालेल्या चित्रपटात काम केलेलं आहे. विलियम पॉवेल हा अत्यंत गुणी कलाकार होता. त्याच्या वागण्यातून, हावभावातून, चेहऱ्यातून
सामान्यपणे ज्या काही भावना व्यक्त व्हायच्यात त्यामुळे फिलोवॅन्स असाच असेल असंच प्रत्येक प्रेक्षकाला वाटत असावं. सामान्यपणे फिलोवॅन्सच्या ज्या कादंबऱ्या होत्या त्यांचं वैशिष्ट्य काय होतं, तर एखाद्या बंद खोलीमध्ये झालेला गुन्हा की ज्याच्याबद्दल कोणताही पुरावा उपलब्ध नाही, त्याच्याबद्दल निश्चित आकलन होऊ शकत नाही. गुन्हा कोणी केला, कधी केला याबद्दल काहीही मत व्यक्त करता येणार नाही, कारण पुरावेच उपलब्ध नाही. अत्यंत कठीण आणि जटिल प्रश्न कदाचित गुन्हेगारांनी खूप हुशारीने उभे केले आहे. मग अशा वेळेला त्या प्रसंगाचं, त्या जागेचं खूप काळजीपूर्वक विश्लेषण करणं, निरीक्षण करणं आणि त्यानंतर आपल्या कौशल्याचा आणि कल्पना शक्तीचा वापर करून त्या बंद खोलीत दडलेल्या रहस्याला बाहेर काढणं आणि त्यानंतर गुन्हेगाराचा माग घेऊन त्याला पकडून देणं, याच्याकरता खूपच चातुर्याची आवश्यकता असते. जॉन डिक्सन कार नावाच्या लेखकांनी अशा प्रकारच्या लॉकरूम मिस्ट्रीज, बंद खोलीतल्या रहस्यांच्या अनेक कथा लिहिल्या आणि त्या खूपच चालल्यात, कारण त्याच्यामधलं वातावरण इतकं पकड घेणारं, इतकं गंभीर आणि इतकं विलक्षण स्वरूपाचं असतं की त्यामुळे आपल्याला ती कथा सातत्याने पुढे वाचतच जायची इच्छा होते. याच काळात आणखीन एका नवीन नटाची आणि नायकाची निर्मिती झाली. आतापर्यंत ज्या रहस्य कथा 25-30 सालापर्यंत लिहिल्या जात होत्या त्यातला नायक जो होता हा सामान्यपणे असहाय्य स्त्री, नायिका यांना मदत करणारा, एखाद्या गरीब स्त्रीच्या मुलाने गुन्हा केला नसेल तर त्याला सोडवण्याकरता मदत करणारा होता. जमीनदारांना, उद्योगपतींना एखाद्या कोणी ब्लॅकमेल करण्याचा, फसवण्याचा प्रयत्न त्याच्यापासून मुक्ती देणारा होता. परंतु नवा नायक मात्र जरा थोडा वेगळा होता. हा सरकार करता काम करतो. हा शासनाच्या गुप्तहेर संस्थांच्या वतीने, पोलीसच्या वतीने काम करत होता. हा पडून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या गुन्हेगारांना पकडणारा होता. वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय रहस्यांची उकल करणारा होता आणि देशाचं हित आणि नागरिकत्व टिकवून ठेवण्याकरता, देशाचा स्वाभिमान, देशाचं रक्षण करण्याकरता लढणारा होता. याच्यापैकी एका नायकाचं नाव होतं मिस्टर मोटो, जपानी नायक, परंतु अमेरिकन पोलीस दलातला, अत्यंत हुशार. तो वेगवेगळ्या जहाजांवरून प्रवास करतो, विमानाने जातो, दूर देशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना, त्यांनी पळून गेलेल्या रहस्यांना, देशाच्या गुपितांना परत वापस आणतो आणि त्याकरता अनेक साहस करतो. किती प्रचंड प्रकारची कल्पना आहे. जॉन मार्कवॅन नावाच्या लेखकाने मिस्टर मोटो हे पात्र निर्माण केलं जवळपास 20 कथांमधून. त्यातल्या काही कथांना तर आंतरराष्ट्रीय आयाम होते आणि त्या काळातले होते, त्यामुळे या कथा त्या काळात तर फार गाजल्या आहेत, पण आजही आपल्याला त्याचं कौतुक वाटेल इतक्या उत्तम प्रकारे लिहिल्या गेल्या आहेत. पीटर लोर नावाच्या एका महान नायकाने, नटाने त्याच्यात जॉन मिस्टर मोटोचं काम केलेले अनेक चित्रपट आज युट्यूबवर उपलब्ध आहेत. मराठीमध्ये नास इनामदारांना ही कल्पना पावली आणि त्यांनी खूप सुंदर 2-3च कादंबऱ्या लिहिल्या आहेत. खरं पाहिलं असता नास इनामदार सुद्धा अनेक चांगल्या कलाकृतींची निर्मिती करू शकले असते. अत्यंत गुप्त या नावाची त्यांची कादंबरी, हे अनुमानही पडे साकडे या नावाची कादंबरी, एखाद्या जटिल गुप्त गोपनीय गोष्टीचं रहस्य उकल कसं करता येतं आणि त्याच्याकरता कोणकोणत्या प्रकारच्या संस्था आणि हुशार लोक कशा प्रकारे प्रयत्न करतात याचं एक उत्तम उदाहरण आहे. रहस्य कथेचे काही महत्वाचे घटक असतात, ते प्रत्येक रहस्य कथेत असलेच पाहिजेत, अन्यथा रहस्य कथा फारशी यशस्वी होत नाही, दीर्घकाळ स्मरणात राहत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातलं रहस्य शेवटपर्यंत पटकन त्याचं आकलन होता कामा नये. ज्या रहस्य कथेमधलं रहस्य पहिल्याच पानावर उघडकीला येतं त्या रहस्य कथेत फारसा दम राहत नाही असं वाचकाला वाटतं. जो कोणी त्या रहस्याचा शोध घेणारा व्यक्ती आहे तो हुशार असला पाहिजे, त्यांनी आपल्या बुद्धिचातुर्याचा वापर केला पाहिजे आणि वाचकाला असं वाटलं पाहिजे की मी त्याच्या सोबतच आहे, जणू काही वाचक आणि रहस्य कथेचा कथला नायक हे दोघं एकत्रच प्रवास करत आहे. गुन्ह्याची जागा, गुन्ह्याचं स्वरूप आणि गुन्ह्याचा हेतू याबद्दल नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे संदेह व्यक्त झाले पाहिजेत. एकाच वेळेला अनेक व्यक्तींवर संदेह असला पाहिजे. आरोपी आणि संशयित हा एकच व्यक्ती असता सहसा कामा नये आणि त्याला शोधण्याकरता अनेक वेगवेगळ्या तंत्रांचा अर्थातच वापर करणं आवश्यक आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे रहस्यकथा नेहमी वाचली जात नाही. विशिष्ट प्रकारची मानसिकता किंवा आपला इच्छा झाली की आपल्याला रहस्यकथा वाचायची इच्छा होते, मग आपल्या त्या मानसिकतेला पूरक पोषक असं वातावरण त्या रहस्यकथेत असणं नितांत आवश्यक असतं. पेरी मेसन हे नाव आपण ऐकलंच असेल. त्यांच्या कितीतरी कादंबऱ्या अनेक भाषांमध्ये या नायकाच्या लिहिल्या आणि भाषांतरित झाल्यात, अनुवादित झाल्यात. ऑल स्टॅनली गार्डनर यांनी निर्माण केलेला हा वकील नायक खूपच महत्वाचा आणि खूपच प्रभावी आहे. तो कोर्टात जातो, गुन्हेगारांच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे साक्षी पुरावे गोळा करतो आणि ज्या व्यक्तीवर आरोप आला आहे, ज्याला गुन्हेगार म्हणून कोर्टापुढे सादर केलाय, त्याला सोडवून दाखवतो. त्याच्याकरता आपल्या चातुर्याचा, बुद्धिमत्तेचा आणि न्याय कौशल्याचा, कायद्याच्या अभ्यासाचा खूपच कल्पक त्यांनी वापर करतो. मग अशा कादंबऱ्या अजरामर होणं स्वाभाविक आहे.
स्वाभाविकपणे त्यांचं मराठीत खूप चांगल्या प्रकारे अनुवाद वेगवेगळ्या लोकांनी केले आहे. द केस ऑफ डेडली टॉय किंवा द केस ऑफ डेम्यूर डिफेंडंट यासारख्या अनेक कादंबऱ्या मराठीत आल्या. परंतु हेच नव्हे, चंद्रकांत काकोडकर नावाच्या लेखकांनी तर राजाराम राजे नावाचा एक वकीलच तयार केला. तो पेरी मेसनचा जणू काही मराठी प्रतिरूपच. आणि मग हा राजाराम राजे वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये आपल्या नायिकांना अशिलांना सोडवण्याकरता न्यायिक चातुर्याचा कसा परिचय करून तो हे वाचण्यासारखं आहे. चंद्रकांत काकोडकरांनी स्वतंत्रपणे चंद्रकांत नावाचा दिवाळी अंक काढत असत. त्यात दरवर्षी एक तरी कथा राजाराम राजे यांची असायची. पुस्तक रूपात देखील यापैकी अनेक कथा प्रकाशित झाल्या आहेत, खरोखर वाचनीय आहेत. चांगल्या रहस्य कथेची काही महत्वाची वैशिष्ट्ये अशी असतात की त्याच्यामध्ये जे काही गुपित असेल, जे गूढ असेल, ज्या गोष्टीमुळे फसवणूक झाली असेल ती सहजासहजी लक्षात येतात. त्याच्यामध्ये कुठेतरी एखादं कोडं असतं. वरवर पाहता ती गोष्ट कितीही सोपी वाटली तरी वाचकाला त्या गोष्टीबद्दल असणाऱ्या वाचकाच्या मनातला संदेह, वाचकाच्या मनातला असा विचार आणि प्रत्यक्ष घडणारी घटना याच्यामध्ये थोडंसं अंतर असतं. त्यामुळे बरेच वेळा वाचकाला शेवटी आश्चर्याचा धक्का बसतो, अरे हे कसं काय. सामान्यपणे यातला जो कोणी गुन्हेगार असतो तो नायक नसतो आणि गुन्हेगाराला शोधण्याकरता नायकाला, महानायकाला, मग तो डिटेक्टिव्ह असेल, पोलीस अधिकारी असेल, खूपच प्रयास करावे लागतात. एक प्रकारे हा पाठलागच असतो. गुन्हा करणारा व्यक्ती आणि त्याच्या पाठीमागे सतत धावणारा गुप्तहेर, गुन्हा करणाऱ्या व्यक्तीने सोडलेले वेगवेगळे पुरावे त्यांना गोळा करणं, त्यांना एकत्र आणणं, त्यांचा एक विशिष्ट प्रकारे रचना करणं आणि अखेर त्या गुन्हेगाराला पकडून कायद्याच्या हवाली करणं. न्यायाधीशाचं कामच जणू काय करतो. रहस्य कथांची राणी असं जर कोणाला म्हणायचं असेल तर अगाथा ख्रिस्ती यांना म्हणता येईल. अत्यंत उत्तम कादंबऱ्या. प्रत्येक कादंबरीची ढब आणि रचना आणि मांडणी वेगळीच. या बाईंनी एकंदर 66 कादंबऱ्या आणि 14 लघुकथा लिहिल्या. त्यांचे 2 नायक आजही जगावर, टीव्हीवर, चित्रपटांवर राज्य करीत आहेत. हरक्यूल पायरो आणि मिस मार्पल. हरक्यूल पायरोच्या कथा तर कितीतरी सुंदर आणि रोचक आहेतच, पण त्याच्याबरोबर असणारा त्याचा सहकारी हेस्टिंग्स आणि हरक्यूल पायरो ज्या प्रकारे गुन्ह्याचा शोध घेतात त्यामुळे त्या कथा केवळ वाचनीयच होत नाहीत, तर शेवटी कथा संपल्यावर वाह असा शब्द सामान्यपणे वाचकाच्या मनातून निघतो. तर हरक्यूल पायरोला एक शाबासकीची थाप देण्यात मराठीमध्ये त्याचे अनुवाद झालेले आहेत. बहुतेक हरक्यूल पायरोच्या सर्वच कथांचे अनुवाद झाले आहेत. यापैकी एका कथेचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. तर मर्डर ऑन द ओरिएंटल एक्सप्रेस या कथेवर, या कादंबरीवर आतापर्यंत 3-4 वेळा टीव्ही सिरियल्स आणि चित्रपट निघाले आहेत. सीन कॉनरी सारख्या नटांनी त्याच्यामध्ये काम केलं आहे. डेव्हिड सुशेनी काम केलेलं आहे. पीटर उस्सिनोनी काम केलं आहे आणि हे सर्वच चित्रपट पाहण्यासारखे आहे. रहस्यकथेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये अचानक कथेला येणारं वळण. सहजासहजी रहस्यकथा सरळ मार्गाने जात नाही. तर अचानक कुठेतरी सुरुवातीला असं वाटतं ती भरकटली आहे, पण हे जे वळण असतं की जे अनपेक्षित घटनांमुळे, अचानक घडणाऱ्या घटनांमुळे, पूर्वी ज्यांचं आकलन केलं नसेल किंवा त्याचा अंदाज बनला नसेल अशा घटनांमुळे मिळतं आणि त्या घटनांमुळे आपण आश्चर्यचकित होतो. आपल्याला मोठा एक धक्का बसतो, आश्चर्याचा आणि कदाचित अरेच्छा असा प्रश्न असा वाक्य आपल्या मनात येतं. कारण हे आपण त्याचं आकलन किंवा त्याचा अंदाज बांधला नसतो आणि अचानक मिळालेल्या या रहस्य कथेच्या वर्णामुळे आपल्याला त्या रहस्याची उकल व्हायला वेळ लागतो, पण तितकाच आनंद देखील अधिक मिळतो. जी रहस्य कथा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नागमोडी वर्णांनी पुढे पुढे जाते ती वाचकाला गुंगवून तर ठेवतेच, पण त्याला वेगवेगळ्या प्रकारचे धक्के देत असते आणि त्यामुळे त्याचा आनंद वाढतच जातो. जेम्स हॅडली चेस यांनी या धक्का तंत्रांचा खूपच चांगल्या प्रकारे वापर केला. खरं पाहिल्याचा जेम्स हॅडली चेस एक पत्रकार होते, परंतु पत्रकारिता करीत असतानाच त्यांना गुन्हेगारीच्या विश्वाबद्दल मोठं आकर्षण वाटू लागलं. मग त्यांनी जेम्स हॅडली चेस यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्याचं इंग्रजीमध्ये, त्याचं हिंदीमध्ये, मराठीत अनेक वेळा भाषांतर झालंय. मर्डर फॉर डायमंड्स ही कादंबरी किंवा अशा अनेक कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद झाला आहे. चेस यांनी वेगवेगळ्या टोपण नावांनी देखील कथा लिहिल्या. जेम्स डॉचरी किंवा रेमंड मार्शल किंवा आर रेमंड अशा अनेक नावांनी त्यांनी कथा लिहिल्या. त्यांच्या कथांवर खूप चित्रपट निघाले. वेगवेगळ्या लेखकांनी त्याच कथांची वेगवेगळ्या प्रकारे नक्कल करण्याचाही प्रयत्न केला. हेच त्यांचं खरं यश आहे. रहस्य कथा लिहिणाऱ्या स्त्री कथा लेखिकांची काही संख्या कमी नाही आहे आणि या रहस्य कथा लिहिणाऱ्या स्त्री लेखिकांनी काही दुय्यम दर्जाची कामगिरी केली आहे असंही नाही. खरं सांगायचं म्हणजे नॅगिओ मार्श या नावाच्या लेखिकेवर तर न्यूझीलंडनी एक स्वतंत्र पत्रमुद्रा देखील काढलेली आहे. डोरोथी सेयर्सच्या कादंबऱ्या अप्रतिम आहेत. मार्जेरी एलिंगहॅम यांची द व्हाईट कॉटेज मिस्ट्री नावाचं पुस्तक माझ्या संग्रहात आहे, वाचण्यासारखं आहे. एवढंच काय,
तर जोसेफाईन टे या नावाच्या लेखिकेने तर जवळपास 60हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या रहस्य कथा लिहिल्या आहेत. अशा अनेक रहस्य कथा स्त्री लेखिकांनी लिहिल्यात. इंग्रजी साहित्य संपन्न केलं आहे. मराठीत मात्र अशा स्वतंत्रपणे रहस्य कथा लिहिणाऱ्या स्त्री लेखिकांची संख्या अगदीच नाममात्र आहे. रहस्य कथांचा राजा म्हणून जर कोणाचा उल्लेख करायचा असेल तर एगर वॅलस या नावाच्या महान लेखकाचा उल्लेख करावा लागेल. त्याचं खरं नाव रिचर्ड होरॅशिओ एगर वॅलिस. अत्यंत दारिद्र्यात जन्मलेल्या, कोणत्याही प्रकारचा आश्रय आणि सहारा नसणारा हा व्यक्ती, फार वाईट पद्धतीचं त्याचं जीवन गेलं. तो अनवरस होता म्हणून त्याला त्याची नेहमी हेटाळी झाली. वयाच्या 21व्या वर्षी तो सैन्यात गेला आणि तिथून आल्यानंतर तो पत्रकार झाला. आपल्या अवतीभोवतीचं एकंदरीतच गुन्हेगारीचं विश्व पाहून तो चकित झाला आणि त्यानंतर त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. 175 कादंबऱ्या आणि 24 नाटकं लिहिली. त्यावर आतापर्यंत 160हून अधिक वेगवेगळे चित्रपट निघाले आहेत. एगर वॅलेसच्या या कादंबऱ्यांचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे ठेवूनच मराठीत एका महान रहस्यकथा लेखकाचा समावेश करता येईल किंवा पुढाकार त्याचा अंतर्भाव करता येईल किंवा त्याला त्याचं श्रेय दिलं जाईल, ते म्हणजे बाबूराव अर्नाळकर. एडगर वॅलेस यांची द फोर जस्ट मेन या नावाच्या कादंबऱ्यांचा संच अप्रतिम आहे. त्यावर चित्रपटही निघाले आहेत. अर्नाळकरांनी ही कादंबरी वाचली जेव्हा ते तुरुंगात होते आणि त्यानंतर त्यांनी त्याचा अनुवाद मराठीत केला आणि त्यांच्या एकंदरीतच रहस्यकथा लेखकाच्या जीवन स्वरूपाला प्रारंभ मिळाला. त्याशिवाय एगर वॅलेस यांचे इतरही अनेक कादंबऱ्यांचे अर्नाळकरांनी अनुवाद केले आहेत. अरण्यपाल, जंगली माणूस आणि 4 न्यायाधीश या सर्व कथांमधून अर्नाळकरांना एका उत्तम रहस्य कथा लेखकाचा परिचय तर झालाच, पण मराठी वाचकाला दर्जेदार रहस्य कथा देखील वाचायची संधी मिळाली. एखाद्या रहस्य कथेचं एक वैशिष्ट्य असं असतं की त्यामध्ये हा गुन्हा कसा घडला, कोणी केला, हा प्रश्न महत्वाचा असतो. केवळ गुन्ह्याची उकल महत्वाची नसते, तर हे त्याला साधलं कसं. बरेच वेळा एखाद्या असाध्य असणाऱ्या ठिकाणी असणारी एखादी खूप कठीण पद्धतीने लपवून ठेवलेली तिजोरी गुन्हेगार कशी उघडतो, त्याला त्या तिजोरीचं रहस्य कसं कळतं. एखाद्या देशाचं महत्वाचं राष्ट्रीय गुपित सहजासहजी जे कोणाच्या हातात पडणार नाही, एखाद्या अण्वस्त्राचा फॉर्म्युला कोणाला मिळणार नाही, तो गुन्हेगार कसा मिळवतो, त्याच्याकरता तो कोणत्या तंत्रांचा, कोणत्या युक्तींचा वापर करतो, याचा मागोवा घेणं आणि त्याच्याही पेक्षा अधिक चातुर्याने त्या गुन्हेगाराला पकडणं, अशा प्रकारच्या कादंबऱ्यांची तर रेलचेलच आहे. आणि त्यामुळे या कादंबरीच्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचेपर्यंत आपल्याला त्या गुन्ह्याचं स्वरूप आणि गुन्हेगाराचं कौशल्य याच्याबद्दल आश्चर्य आणि आदरच वाटत राहतो. खरं पाहिलं असा हू डन इट प्रकार मराठीमध्ये आज खूपच यशस्वी आणि लोकप्रिय झालाय, प्रस्थापित झालाय. पण त्याच्या निर्मितीचं श्रेय ज्याला देता येईल त्या लेखकाचं नाव आहे सॅक्स रोमर. त्यांनी एक नवीनच पात्र जगावेगळं निर्माण केलं आणि रहस्य कथांचा एकंदरीत बाजच बदलून गेला. सॅक्स रोमरनी फुमांचू नावाचं एक पात्र निर्माण केलं. हा कोण होता हो फुमांचू? हा एक चीनी मनुष्य आहे. तो डॉक्टर आहे, विलक्षण हुशार आहे, खूप शक्तिशाली आहे. त्याची एकच महत्वाकांक्षा आहे, चीनचं पुनर्वैभव त्याला प्राप्त करून देणं आणि चीनचं जगावर राज्य कायम करणं. आणि त्याकरता तो वेगवेगळ्या प्रकारच्या कटकारस्थानांची रचना करतो. वेगवेगळ्या देशाच्या न्यायाधीशांना, शास्त्रज्ञांना, प्रमुख राजकीय नेत्यांना पळवून नेतो, त्यांच्या हत्या करतो, त्या देशाची गुपितं चोरून नेण्याचा प्रयत्न करतो आणि वेगवेगळ्या शस्त्रांचीही निर्मिती करतो. फुमांचू हे एकदमच वेगळ्या प्रकारचं पात्र होतं. सॅक्स रोमरच्या या नायकाने केवळ खळबळच उडवली नाही, तर त्यानंतर अशा प्रकारच्या रहस्य कथांची मोठी एक लाटच इंग्रजी साहित्यात आली. सगळ्यात महत्वाचं नाव जे मला तुम्हाला शेवटी सांगायचं आहे ते म्हणजे जॉन डिक्सन कार यांचं. एखादा व्यक्ती एखादं पात्र निर्माण करतो, एक कथाशैली निर्माण करतो आणि त्यानंतर ती कथाशैली लोकप्रिय होते, लोकांना अचाट वाटायला लागते. आर्थर कॉनन डॉयल यांनी अशाच प्रकारची एक कथाशैली निर्माण केली आणि शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन ही पात्र निर्माण केली. परंतु त्यांनी केवळ 56 कहाण्या लिहिल्या होत्या. लोकांच्या मनात डॉयलच्या गोष्टी वाचण्याची इच्छा मात्र कमी झाली नव्हती. पण आता डॉयल नंतर ह्या कथा लिहिणार तरी कोण? जॉन डिक्सन कार यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, डॉयल यांचा नातू एड्रियन डॉयल आणि जॉन डिक्सन कार यांनी एक्सप्लॉइट्स ऑफ शेरलॉक होम्स या नावाचं एक अत्यंत अप्रतिम पुस्तक लिहिलं. प्रथमतः त्याच्यामध्ये शेरलॉक होम्सच्या 13 कहाण्या होत्या. लोकांना वाटलं खरोखर या डॉयलनीच लिहिल्या आहेत, परंतु त्या डॉयलनी लिहिल्या नव्हत्या असा खुलासा नंतर करण्यात आला. लोकांना त्या शैलीचं आश्चर्य याच्याकरता वाटलं की ज्या शैलीमध्ये, ज्या पद्धतीने रचना डॉयल यांनी केली होती, तीच रचना, तीच शैली सातत्याने कार यांनी वापरली. कार यांनी तर वेगवेगळ्या प्रकारच्या कथा लिहिल्या. विशेषतः बंद खोल्यांमधल्या रहस्यांबद्दलच्या त्यांच्या कथा फारच सुंदर होत्या. द केस ऑफ कॉन्स्टंट सुसाइड्स ही कथा खूपच गाजली.
कार यांना त्यामुळे इंग्रजीतला दुसरा डॉयल अशी पदवी पण मिळाली. एका स्त्री लेखिकेचा उल्लेख आता करायला हवा. तिचं नाव डॅफ्ने ड्यू मॅरियर. आपल्यापैकी अनेकांनी अल्फ्रेड हिचकॉक यांचा रिबेका हा चित्रपट पाहिला असेल, किंबहुना जमैका इन नावाचाही हिचकॉकचा चित्रपट पाहिला असेल. या दोन्ही पुस्तकांची लेखिका म्हणजे डॅफ्ने ड्यू. जनरल्स डॉटर, माय सिस्टर रॅशेल, द ब्रेकिंग पॉइंट, द बर्ड्स अँड अदर स्टोरीज यासारख्या अनेक उत्तम कथा त्यांनी लिहिल्यात. त्यावर चित्रपटही निघाले. द बर्ड्सवरही हिचकॉक यांचाच चित्रपट आहे. या बाईंचं वैशिष्ट्य काय होतं की त्या कादंबऱ्यांमध्ये केवळ रहस्य नव्हतं, तर मानवी मनाचे वेगवेगळे अंतरंग आणि त्यातून निर्माण होणारं एक गूढ अशा स्वरूपाचं वातावरण. रिबेकामध्ये तर हे आपल्याला सातत्याने जाणवतं. जमैका इन मध्ये तर अक्षरशः पदोपदी पानोपानी जाणवतं. परंतु या रिबेकाचं जे यश होतं ते केवळ कथेमुळे नव्हतं, तर लॉरेन्स ऑलिव्हिये सारख्या महान कलाकारामुळे आणि जोन फॉन्टेन सारख्या महान नायिकेमुळे सुद्धा होतं. त्याचा नंतर हिंदीत सुद्धा अनुवाद झाला. हिंदीत हा चित्रपट कोहरा या नावाने हेमंत कुमार यांनी तयार केला. तो खूप गाजला. त्यातली गाणी पण चांगली होती. परंतु तरी सुद्धा त्याला रिबेकाची मात्र सर आली नाही. नंतर नंतर समाज बदलत गेला. नवशिक्षित समाजासोबतच सुशिक्षित समाजाचाही रहस्यकथा वाचकांमध्ये समावेश होऊ लागला. रहस्यकथा वाचकांची संख्या वेगाने वाढू लागली. बरेच वेळा एकाच रहस्यकथेच्या एकाच वर्षी 5-5 आवृत्त्या निघू लागल्या. टाइमपास करण्याकरता, वेळ घालवण्याचा करता, मनोरंजनाकरता उत्तम साधन म्हणून रहस्यकथांकडे पाहिलं जाऊ लागलं. काहीतरी खळबळजनक, उत्तेजनात्मक वाचावं, काहीतरी कुतूहल निर्माण करणारा वाचावं म्हणून सुद्धा रहस्यकथांचं वाचन होऊ लागलं. पटकन वाचून संपेल परंतु प्रभाव टिकून राहील अशा प्रकारच्या प्रवासातल्या वाचावयाच्या पुस्तकांमध्ये रहस्यकथांचा समावेश अग्रक्रमाने होऊ लागला. आणि त्यामुळे रहस्यकथांचे विक्री, प्रकाशन आणि लेखन मोठ्या प्रमाणात वाढलं. अनेक नायक निर्माण झाले. त्यातला एक म्हणजे ब्लॅक शर्ट. ब्रूस ग्रीन यांनी निर्माण केलेला हा नायक. या ब्लॅक शर्टची मोहिनी एवढी होती की असा एखादा रॉबिन हुड सारखा नायक की जो श्रीमंतांना, जुलूम करणाऱ्या उद्योगपतींना, सेठजींना लुटतो आणि त्यांची लूट नंतर गरिबांना वाटून देतो. हा रॉबिन हुडचा नावा अवतार. तो गुन्हेगारांना शोधून काढतो, गुन्हेगारांना शासन करतो, आपला चेहरा कधी कोणाला दिसू देत नाही. अर्थात मग याचा मोह बाबूरावांना पडला नसेल का? काळा पहाडाची निर्मिती त्याच्यातूनच झाली. यांच्या ब्लॅक शर्टच्या अनेक कथा निघाल्या, त्यावर खूप सुंदर चित्रपट सुद्धा निघालेत आणि या कथा आजही लोकांना रंजवत आहेत. लेस्ली चार्टिस यांनी एका नवीन पात्राची निर्मिती केली. लेस्ली चार्टिस हे एक इंग्लिश आणि चीनी वंशाचे गृहस्थ होते. पत्रकार असताना त्यांनी अनेक हुशार लोकांना वेगवेगळ्या प्रकारची साहस करताना पाहिलं आणि म्हणून त्यांनी एक नवीनच पात्र निर्माण केलं, द सायमन सेंट नावाचं. हा नायक साहसी आहे, झुंजार आहे, आव्हानं स्वीकारतो, गुन्हेगारांना त्यांच्या घरात जाऊन शिक्षा देण्याची तयारी करतो आणि एवढंच नव्हे तर या प्रत्येक गुन्हेगाराला शासन केल्यानंतर कधी कधी त्याच्याकरता कायद्याच्या विरुद्ध सुद्धा जाऊन वर्तन करतो. त्यामुळे पोलीस खात्याला तो कधी आवडत नाही. त्याच्या साहसामध्ये, धाडसामध्ये एक प्रकारचा रोमांच असतो, उत्तेजना असते आणि त्यातून स्वतःचा तो लाभही करून देतो. अर्नाळकरांना लेस्ली चार्टिसच्या द सेंट वरूनच झुंजार नावाच्या पात्राची प्रेरणा मिळाली यात संशय नसावा. मग अशा प्रकारच्या रहस्यकथा जरी खूप मोठ्या प्रमाणात लिहिल्या जात होत्या तरी देखील वाचकांची भूक संपवण्याकरता त्या पुरेशा नव्हत्या आणि म्हणून मासिकांची निर्मिती व्हायला लागली. शेकडो मासिकं केवळ रहस्यकथा छापण्याकरता निघू लागली. तुम्हाला आश्चर्य वाटेल तर शॅडो नावाचं मासिक, ऑल डिटेक्टिव्ह स्टोरीज नावाचं मासिक आणि कितीतरी मासिकं निघाली. डेल नावाच्या मासिक निर्माण करणाऱ्या एका प्रकाशन संस्थेने तर एलेरी क्वीन प्रोडक्शन्स म्हणजे एलेरी क्वीन नावाच्या नायकाबद्दलच्या कथा आणि त्यानंतर इतर अनेक नायकांच्या कथांकरता स्वतंत्र मासिकं काढली. 1930-40चा जो काळ होता तो अशा मासिकांकरता तर सुवर्णयुग होता. मराठीत त्याला अपवाद नाहीच. मराठीत त्यानंतर धनंजय, हेर, चोर, स्मगलर, गुप्तहेर, शेरलॉक अशा नावाची कितीतरी मासिकं निघाली. त्यातली फार काळ जिवंत राहू शकली नाही. वाचकांची ओढी, वाचनाची सवय बदलली. मासिकं विकत घेऊन वाचायची प्रवृत्ती आपल्या समाजात पूर्वी पण नव्हती, आजही नाहीच. त्यामुळे त्यांचा खपही झाला नाही. आपोआपच ही मासिकं अल्पजीवी राहिली आणि त्यांच्या कालाच्या ओघात नष्टही झाली. आज सुद्धा धनंजय आणि नवल ही मासिकं मात्र दिवाळी अंकाच्या स्वरूपात निघत आहेत. पूर्णपणे रहस्य कथेला वाहिलेलं मासिक ही कल्पना खूपच महत्वाची आणि खूप चांगली आहे. अमेरिकन आणि इंग्लिश आणि पाश्चिमात्य समाजात आजही टिकून आहे. आपण तिचा वारसा काही मात्र मराठीत टिकवू शकलो नाही. रहस्यकथाच्या लेखकांचा महानायक म्हणून इयान फ्लेमिंगचा उल्लेख करावा लागेलच. इयान लॅन्सेस्टर फ्लेमिंग या लेखकाने तर एक नावाच नायक जन्माला घातला. हा नायक साहसी आहे, धाडसी आहे, देशाकरता प्राण देणारा देशभक्त आहे. त्याला निधी विषय नाहीच. तो कोणत्याही प्रकारच्या नीती तत्वांची फारशी देशहिताच्या वेळेला काळजी करत नाही. शत्रूला मारणं हा आपला अधिकार आहे.
आणि शत्रूचा विनाश करणं हेच देशहिताकरता जर आवश्यक असेल तर तो केलाच पाहिजे. ज्याच्याकरता नीती, प्रामाणिकपणा यासारख्या गोष्टींना फारसं महत्व नाही. फसवावं लागलं तरी चालेल, मारावं लागलं तरी चालेल, खोटेपणा करावा लागला तरी चालेल. साहसाच्या प्रत्येक पातळीवर जाण्याची त्याची तयारी आहे. आणि त्यामुळे इयान फ्लेमिंगचा जेम्स बॉन्ड चित्रपटांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये महानायक तर झालाच, पण केवळ युरोप आणि अमेरिकेतच नव्हे तर इतर अनेक देशांच्या वाचकांचा तो सगळ्यात आवडता नायक आहे. आपल्या मराठीमध्ये सर्वप्रथम राजेश प्रकाशनाने बॉन्डच्या काही कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद केला होता. आता आता मेहता प्रकाशनाने त्यातल्या बहुतेक सर्वच कादंबऱ्यांचा अनुवाद केला. आपले अजित ठाकूर सरांनी त्याच्यापैकी ऑन हर मॅजेस्टी सिक्रेट सर्व्हिट या पुस्तकाचाही अनुवाद फार उत्तम दर्जाचा केला. आपण प्रत्येकाने वाचला पाहिजे. सो अशा प्रकारे रहस्य कथांचा हा इतिहास वेगाने पुढे आला, परंतु त्यानंतर एका नवीन जगाचा प्रारंभ झाला. हे जग खूप गतिमान होतं, खूप संघटित होतं, त्याचा आवाका खूपच मोठा होता आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे याच्यावर तंत्रज्ञानाचा, जटिलतेचा एवढा प्रभाव होता की या रहस्य कथांना अनेक नवीन आयाम होते. मग आपले जे परंपरागत कथानायक आणि रहस्य कथा लेखक होते ते या शैलीने आता कथा लिहू शकणार नव्हते. त्यांचा काळ संपला होता. 60 नंतर अबला नायिकेला मदत करणारा, हरलेल्या फसवलेल्या पेन्शनरला, रिटायर्ड माणसाला सहाय्य करणारा, बँकेची लूट करणारा गुन्हेगाराला पकडणारा आणि पोलिसांचा मित्र असणारा नायक कालबाह्य झाला होता. त्याची जागा एका नवीन नायकांनी घेतली होती, नवीन प्रकारच्या रहस्य कथांनी घेतली होती. या रहस्य कथा सामान्यपणे गुप्त हेरांच्या आंतरराष्ट्रीय आयाम असणाऱ्या कथांच्या होत्या. त्याला वेगवेगळे नवीन आयाम होते. त्याच्यामध्ये गुन्हेगार होते, नायक होते, राजनीतिज्ञ होते, समाजसेवक होते आणि कथा लेखनाची शैली सुद्धा बदलून गेली होती. ॲलिस्टर मॅकलिनची फिअर इज द की, टॉम क्लॅन्सिंगचं कोड ऑफ ऑनर, फ्रेडरिक फोर्सीचं निगोशिएटर, इर्विन बॅलन्सचं द सेव्हन सिक्रेट यासारख्या सगळ्याच कथा परंपरेतून आलेल्या रहस्य कथांपेक्षा वेगळ्या होत्या. त्यांनी एका नवीन प्रवाहाला, एका नवीन विचाराला जन्म दिला होता. या नवीन कथा कशा होत्या याबद्दल मी नंतर कधीतरी सांगेनच, परंतु मला खात्री आहे की रहस्य कथांचा हा थोडासा रंजक, आवडण्यासारखा इतिहास आपल्याला आवडला असेल. आपण माझे विचार ऐकून घेतले याबद्दल आपला मी आभारी आहे. धन्यवाद. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. सांगितलं. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. माझी सगळ्यांना विनंती आहे की यापैकी बहुतेक नायक ज्यांचा मी उल्लेख केला होता त्यांचे चित्रपट आज युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपण अवश्य बघा. आपल्याला ते सगळे चित्रपट खूप आवडतील. संजय सर बोलू का? हा बोला बोला प्लीज. हा, अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद. आणि खूपच म्हणजे याच्यामधले तपशील जे आहेत ते जाणून घेताना खूप आनंद झाला. पण साधारणतः एक 70-75च्या दरम्यान निक कार्टर नावाचं एक हो खूप मोठं कॅरेक्टर बरोबर आहे. सर्वांच्या मनावरती गारुड करत होतं. हो हो. त्याचा उल्लेख तुम्ही याचं उत्तर मी तुम्हाला माझ्या व्याख्यानाच्या शेवटल्या 5 मिनिटात सांगितलं की 60 पर्यंतच्याच नायकांचा मी उल्लेख केला होता. 60 ओके नंतरच्या ओके ओके. नायकांचा उल्लेख असणारं व्याख्यान मी नंतर देणार आहे. त्यात ओके संघटित गुन्हेगारी, आणखीन त्याबद्दल काम करणारे गुन्हेगार आणि गुप्तहेर संस्था यांच्याबद्दलची माहिती नक्की राहणार आहे. खूपच छान माहिती. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. धन्यवाद. आणखीन कोणाला तर काही विचारायचं आहे का? तर ते युट्यूबवर कसं शोधायचं? विजय आता गायकवाड युट्यूबवर बोलतोय. गेलात, व्हिडिओ मध्ये जा, तिथे चार्ली चॅन किंवा मिस्टर वॉंग किंवा मिस्टर मोटो हे नाव फक्त टाका. व्हिडिओज हा. मध्ये तुम्हाला त्यांचे सर्व चित्रपट दिसतील. त्याच्यामध्ये सबटायटल सुद्धा आहे. त्याच्यामुळे इंग्रजी उच्चार आपल्याला जर लक्षात येत नसतील झपाट्याने बोलल्यामुळे तर त्याची सुद्धा अडचण होत नाही. सेंटची सुद्धा जवळपास संपूर्ण सिरीज युट्यूबवर उपलब्ध आहे. चित्रपट सगळेच पाहण्यासारखे आहेत. थँक्यू सर. राहिलं. आणखीन कोणाला काही विचारायचं आहे का? बरं. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. थांबतो. धन्यवाद सर. थँक्यू. 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 Thank you, sir. Thank you, sir.